ओम नमः शिवाय। शिवकृपा परिवाराच्या चिंतन शिबिराच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले आपले चेअरमन चव्हाण साहेब, आपले उपाध्यक्ष वंजारे साहेब, त्याचप्रमाणे सर्व सुविद्य संचालक संचालिका, आपण सर्व या ठिकाणी या कार्यक्रमासाठी, या चिंतन शिबिरासाठी उपस्थित असलेले सर्व अधिकारी बंधू आणि भगिनी, खरं तर मला हे एक नाविन्यपूर्ण संकल्पना काल त्यांनी सांगितल्यानंतर खूप आनंद वाटला की गाथा मंदिराच्या परिसरामध्ये आपण चिंतन शिबिर घेतोय। आतापर्यंतची चिंतन शिबिरं महाबळेश्वर आणि आणखीन कुठं झाली, जी कदाचित मनोरंजनाच्या अनुषंगाने होती, तुम्हाला एक पर्यटन आणि काही वेगळेपणा मिळावा म्हणून होती, पण आध्यात्मिक वेगळेपणा मिळावा, सात्विक वेगळेपणा मिळावा आणि या अनुषंगाने हे चिंतन शिबिर आयोजन करण्याची संकल्पना मला खूप आवडली। म्हणून मी यायचं मान्य केलं की आपण त्या ठिकाणी जाऊ, जेणेकरून त्या ठिकाणी आपल्याला पण काय अनुभव मिळेल। तुमचे सर्व या 1982 पासूनच्या शिवकृपाच्या वाटचालीचं सिंहावलोकन चव्हाण साहेबांनी मांडलं आणि ते मांडताना मला सुद्धा खूप आश्चर्य वाटलं की एक लिक्विडेशनमध्ये गेलेली संस्था आपण त्या ठिकाणी इतक्या मोठ्या गुंतवणुकीमध्ये आणि ठेवीमध्ये आणि व्यवसायामध्ये अग्रेसर केली। 5,000 कोटीचं उद्दिष्ट आपण समोर ठेवून काम करतोय, ते खरंच मोठी बोलायला सोपं आहे, पण मला वाटतं त्याच्यामध्ये कष्ट किती घ्यावे लागतात, प्रयत्न किती करावे लागतात आणि कशा पद्धतीने आपल्याला संकटाचा, समस्यांचा सामना करावा लागतो हे कदाचित सांगता येत नाही। इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हे झालेलं असावं अशी माझी धारणा आहे। संचालक मंडळाची त्यांनी ओळख करून दिली, सगळे त्या त्या क्षेत्रातले अतिशय तज्ज्ञ मंडळी आहेत, खूप प्रावीण्य मिळवलेली मंडळी आहेत आणि त्यांच्यापुढे मी बँकिंग काय बोलावं, पतसंस्था काय बोलावं हा मला पडलेला प्रश्न आहे। कारण मी जरी सहकार आयुक्त म्हणून काम केलं असलं तरी तुमचा इथं बसलेल्या सगळ्या अधिकाऱ्यांचा किंवा संचालकांचा सहकाराचा, बँकिंगमधला आणि व्यवसायामधला अनुभव 25, 30, 40 वर्षाचा आहे आणि त्यामुळं मी बऱ्याच गोष्टी बऱ्याच ठिकाणी जाताना शिकण्याच्या मनस्थितीत जात असतो। मला नेहमी वाटतं की आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळेल, नवीन ऐकायला मिळेल, ज्या गोष्टी आपण नवीन काही आपल्या संपूर्ण पुढच्या वाटचालीमध्ये अंमलात आणू शकू का, असा एक विचार माझ्या मनामध्ये असतो। तुमचं स्वागत करण्याची पद्धती पण मला फार आवडली, सगळ्यांनी रामकृष्ण हरी म्हणून स्वागत केलं, हे सुद्धा एक नाविन्यपूर्ण होतं। शेवटी आपण वातावरण काय निर्माण करतो, आपली स्पंदनं, आपल्या कंपनं आपली काय निर्माण होतात, त्यातून आपल्या विकास घडत असतो असं माझं व्यक्तिगत मत आहे। मला आता 2 भागामध्ये मी थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करेन। पहिला भाग पतसंस्थेबद्दल, अर्थात त्यामध्ये मी जास्त सांगणार नाही कारण आर्थिक मानक काय आणि त्याचा पुढं कसं करावं याच्याबद्दल तुम्हाला खूप माहिती आहे, त्यामुळे मी त्याच्याबद्दल खूप बोलणार नाही। परंतु तरीही मला जे वाटतात मुद्दे पतसंस्था म्हणून आणि पुढची वाटचाल म्हणून जे आता चव्हाण साहेबांनी अपेक्षा व्यक्त केली त्याला अनुसरून काही मुद्दे आणि मग आपलं व्यक्तिगत जीवन आणि संस्थेच्या संबंधाने आपलं कामकाज, अशा दुसरा मुद्दा, अशा आपण 2 भागामध्ये या ठिकाणी विचार मंथन करण्याचा प्रयत्न करू, चिंतन करण्याचा प्रयत्न करू। खरं तर ही चिंतन ही संकल्पना त्यासाठी पण महत्वाची आहे की आपल्या संस्थेच्या सिंहावलोकन करत असताना, वाटचालीचं सिंहावलोकन करत असताना आपण सुद्धा चिंतन का करणं आवश्यक आहे। चिंतनामध्ये आपले चुकलं काय, आपलं बरोबर काय, काय वाढवलं पाहिजे, काय कमी केलं पाहिजे याचा कदाचित आलेख आपण मांडत असतो आणि हा आलेख जो आहे तो आपल्याला स्वयंप्रेरित करावा अशी आपली भूमिका आणि भावना असते आणि म्हणून त्या भूमिकेतून आणि भावनेतून कदाचित चिंतन शिबिराचा हा उद्देश आहे असं मी मानतो। पतसंस्था म्हणून खरं तर ही वाटचाल खूप महत्वाची आहे। म्हणजे ब्रिटिशांनी सहकाराचा पाया ज्यावेळेला आपल्या भारतामध्ये घातला त्यावेळेला पहिली संकल्पना ही क्रेडिट सोसायटीचीच होती, पहिली संस्था ही पतसंस्थेची होती। मग अशी उल्लेख केला की आमची पत जायला पाहिजे, चालली होती। पत हा कदाचित शब्द पतसंस्थांना खूप मोठ्या प्रमाणात लागू होतो आणि त्यामुळं कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची निर्मिती ब्रिटिशांनी पहिल्यांदा केली। सावकारीच्या जोखंडातून लोकांना मुक्त करणे आणि त्यांना खऱ्या अर्थानं संस्थात्मक पद्धतीने, योग्य पद्धतीने त्यांच्या गरजांचा, आर्थिक गरजांचा पुरवठा होणे, ही संकल्पना लक्षात ठेवून सहकाराची भारतामध्ये सुरुवात झाली।
त्यामुळं पतसंस्था या व्यवस्थेला खूप महत्व आहे आणि त्यामुळं बँकांची सुरुवात नंतर झाली, बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट नंतर आला आणि बँकिंग लायसन्स आणि त्याचे नियमन करण्याची पद्धती आणि RBI या सगळ्या गोष्टी नंतर आल्या. परंतु त्यामुळं आर्थिक मानकांचं पालन करणं, आर्थिक शिस्तीचं पालन करणं, आर्थिक व्यवस्थेमध्ये आपण काम करत असताना कुठल्या प्रकारची नीतिमूल्य आपण पाळली पाहिजे याचा विचार करणं हे मला वाटतं खूप महत्वाचं आहे. आणि त्यासाठी पहिला महत्वाचा मुद्दा मी सहकार खात्याच्या लोकांना सुद्धा सतत सांगायचो की पहिलं आपण ज्ञानवंत झालं पाहिजे, ज्ञानार्जन केलं पाहिजे. ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करतो त्या क्षेत्रातल्या प्रत्येक बारकाव्याची माहिती आपल्याला असली पाहिजे. मी पुन्हा कॅपिटल ॲडिक्वेसी म्हणजे काय असं जर विचारलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे कॅपिटल ॲडिक्वेसी कशी काढतात, भांडवल पर्याप्तता कशी काढतात, ती 9 का असावी, या 9ला काय रिलिव्हन्स आहे, का कमी असावी, का जास्त नसावी किंवा काय त्याचा रिलिव्हन्स आहे हे तुम्हाला आधी कळलं पाहिजे. CRR म्हणजे काय हे तुम्हाला आधी कळलं पाहिजे. ग्रॉस NPA काय, नेट NPA काय, ज्याचा उल्लेख आता चव्हाण साहेब करत होते. या सगळ्या संकल्पना आपण समजून घेणं, त्याचं ज्ञान संपादन करणं हे मला वाटतं पहिलं काम आहे. कारण मला नेहमी वाटतं की कुठलीही व्यवस्था, मग ते सरकार असो, आणखी सरकारी व्यवस्था असो किंवा सहकारी संस्था असो, कंपनी असो, कुठल्याही व्यवस्था, शिक्षण संस्था असो, कुठलीही व्यवस्था तिथल्या मनुष्यबळावर आधारित आहे, तिथल्या मनुष्यबळाच्या आधारे काम करणार आहे. म्हणून मनुष्यबळ ही खरी संपत्ती आहे. आता ही खरी संपत्ती खरीच आहे का खोटी आहे, हे आपल्याला असेट आहे का लायबिलिटी आहे, हा आपल्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा मुद्दा असतो. आणि म्हणून ही जी संपत्ती आहे यांच्याकडं संचालकासहित तुमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडे त्याचं योग्य ज्ञान असणं आवश्यक आहे. आणि योग्य ज्ञान असेल तर योग्य वाचन असलं पाहिजे, योग्य मनन असलं पाहिजे, योग्य चिंतन असलं पाहिजे, योग्य चर्चा असल्या पाहिजेत आणि माहितीचं आणि अनुभवांचं योग्य पद्धतीने आदान प्रदान करण्याचं व्यासपीठ असलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी फार महत्वाच्या आहेत आणि त्या जर असतील तरच ती संस्था, तरच ती व्यवस्था पुढे जाऊ शकते. मला नेहमी मी सहकार खात्याच्या लोकांना सुद्धा सांगायचो आणि सहकारी संस्थांमध्ये सुद्धा सांगायचो, हे एकमेव असं खातं आहे, हे एकमेव असं खातं आहे की याच्यामध्ये अनेकांशी तुमचा संपर्क येत असतो. 4.5 लाख खातेदार तुमचे आहेत. एवढ्या लोकांच्या जीवनावर परिणाम करणारी धोरणं ठरवणारं संचालक मंडळ इथं आहे. आता एवढ्या लोकांच्या जीवनामध्ये सुख आणायचं का दुःख आणायचं, एवढ्या लोकांच्या जीवनामध्ये काय आणायचं हे यांच्यावर अवलंबून आहे, तुमच्यावर अवलंबून आहे. आणि म्हणून ज्ञान महत्वाचं आहे. जो कायदा इथे लागू आहे, सहकारी संस्थांचा अधिनियम काय आहे, त्याच्याखालचे नियम काय आहेत, त्याच्याखालची परिपत्रक काय आहेत, वेळोवेळी काढलेले नियामक मंडळाचे आदेश काय आहेत, नियामक मंडळ म्हणजे काय आहे, ते कशासाठी अस्तित्वात आलं आहे, त्याचं काम काय आहे, कुठल्या पद्धतीने आर्थिक व्यवस्था, बँकिंग व्यवस्था चालतात आणि कुठल्या पद्धतीने ते चालायला पाहिजेत, त्याच्याबद्दलचे काय अनुभव आतापर्यंतच्या लोकांचे आहेत, काय पुढच्या काळातले आपल्याला ध्येय धोरणं ठरवायचे, या सगळ्याचं ज्ञान मिळवणं पहिलं महत्वाचं आहे. मी अनेकदा बघितलं बऱ्याच लोकांकडं, मी आता तुम्हाला जो प्रश्न विचारला की भांडवल पर्याप्तता म्हणजे काय, हा खात्याच्या लोकांना सुद्धा सांगता येणार, त्याचं मला फार वैषम्य वाटायला लागलं. की काही पतसंस्थांच्या अधिकाऱ्यांना मी विचारायचो की काय आहे CRRचा रेफरन्स, रिलिव्हन्स काय, कशासाठी केलं जात आहे, NBA म्हणजे काय, नॉन बँकिंग असेट काय असतं, या सगळ्या संकल्पना मी अनेक ठिकाणी जाऊन विचारायचो, मला लोकांकडून उत्तरं यायची नाही. आणि म्हणून मी प्रत्येकाला सांगायचं की तुम्ही पहिलं वाचलं पाहिजे ज्या गोष्टी आपल्याला ज्या क्षेत्रात करायच्या. आणि खऱ्या अर्थाने या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांनी, म्हणजे मला कौतुक वाटतं, आश्चर्य वाटतं अशा लोकांचं की ज्यांनी 50 वर्षापूर्वी 100 वर्षापूर्वी सहकारी संस्था काढल्या आणि त्या रुजवल्या. लढत ही जी आपण चरित्र आपण पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटलांचं वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने या धोरणांनी त्या काळामध्ये या सहकारी संस्थांची उभारणी करताना काय काय अडचणी आल्या, किती प्रश्न निर्माण झाले, कसे मार्ग काढले, त्या वाचनीय आहे, संस्मरणीय आहे, प्रेरणादायी आहे. म्हणून ते केलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपण वाचलं, त्यासाठी अनेकांनी बँकिंगवर आता पुस्तकं लिहिली. बँकिंग मधल्या प्रत्येक क्षेत्रातलं कर्ज वितरण करताना काय बाबी बघितल्या पाहिजे, ते का बघितल्या पाहिजे, रिपेमेंट कॅपॅसिटी कशी असेस करायची, त्या कॅपॅसिटी असेस करताना कोणकोणत्या गोष्टी महत्वाच्या असतात. कदाचित शैलेश कोतकरेंनी तुम्हाला सोलापूर जिल्हा मध्यवर्तीचा, सांगली जिल्हा मध्यवर्तीचा अनुभव सांगितला असेल.
कशा पद्धतीने विविध कल्पना संकल्पना राबवल्या आणि या संकल्पना राबवून ही आर्थिक मानकं कशी पाळली. आरबीआय ज्यावेळेला कोट्यवधी रुपयाची दंड करत होती त्या काळामध्ये त्यांनी कशा पद्धतीने याचा केला. आता परवा त्यांनी पुस्तक पण लिहिलं असा ते साध्य करिता सायास. हे जे पुस्तक आहे अशी अनेक पुस्तकं आपल्याकडं आहेत. ही मध्यंतरी असे तज्ज्ञ संचालक एक दोषी नावाचे संचालक इंद्रायणी बँकेला होते आहेत, कदाचित असतीलही. त्यांनी मला एक पुस्तक दिलं होतं, त्यांनी दिलेलं. सातारच्या एका माणसाने मला जे पुस्तकं मला देत राहील त्यांचं मी वाचत राहील आणि मला जे वाचायचं ते मी सांगत राहील. ते अंमल होतो का नाही ते बघत राहील. ह्या गोष्टी आम्ही सगळ्यांनी केल्या पाहिजे. तुम्हाला जर ज्या मातृसंस्थेने या शिवकृपा सांगितलं त्याने की महादेवाचा आशीर्वाद घेऊन सुरू झालेली संस्था आहे, तर या संस्थेमध्ये आम्ही काम करताना या संस्थेच्या वाटचालीमध्ये आपण कुठल्या प्रकारच्या गोष्टी आपण करायला पाहिजे आणि आपल्याला वाचलेल्या पुस्तकांमध्ये वाचलेल्या वाङ्मयामध्ये कायदे नियम परिपत्रकांमध्ये काय गोष्टी आहेत त्याचा योग्य आपण अंमल करतो का, त्याच्यामध्ये योग्य दृष्टिकोन ठेवतो का, हे मला फार महत्त्वाचं वाटतं. त्यामुळे मी पहिली तुमच्याकडनं अपेक्षा करेन की या क्षेत्रात जे जे वाङ्मय आहे ते तुम्ही वाचलं पाहिजे, त्यावर चर्चा केली पाहिजे. चर्चा अलीकडे फार विचित्र विषयांवर आपण करत असतो ज्याची गरजच नसते. म्हणजे आमचं सरकार येईल का तमकं सरकार जाईल, आमच्या ग्रामपंचायतला आमकं होईल का, नगरपालिकेला आमकं होईल का, ह्याचं पक्षाचं काय होईल त्याचं काय होईल, या गोष्टीवर आपण कारण नसताना चर्चा करत असतो. मी खेड्यातला माणूस आहे. आमच्याकडं बारावर बसून आम्ही म्हणायचो गल्ली ते दिल्ली हा गप्पा मारतोय, काय उपयोग नाही. निष्फळ आणि बाष्कळ गप्पा मारण्यापेक्षा आपण ज्या क्षेत्रात करतो त्या क्षेत्र का महत्वाचं आहे. तुम्ही जो अभ्यास कराल, तुम्ही जे ज्ञान मिळवाल, जो त्याचा उपयोग कराल ते अनेकांच्या जीवनामध्ये परिवर्तन करणार आहे. 4.5 लाख लोकांच्या जीवनाला कदाचित सहाय्यक ठरणारी गोष्ट आहे. आणि म्हणून आपण त्या भूमिकेतून, त्या भावनेतून, त्या प्रेरणेतून, या विचाराने आपण ज्ञान घेतलं पाहिजे. मला जर तळमळ असेल, आता चव्हाण साहेब तळमळीने त्यांचे मुद्दे सांगत होते की कशा पद्धतीने आम्ही उभं राहिलो, कशा पद्धतीने पुढे गेलो, कुठले कुठले उपक्रम राबवले. ही तळमळ जी आहे हे आम्हाला प्रत्येकाला महत्वाची असते. ज्ञानार्जन करताना तळमळ महत्वाची आहे. आम्हाला ती तळमळ लागली पाहिजे. मला हा मुद्दा कळला नाही, आम्ही मॅनेजरला विचारू, आणखी काय महाव्यवस्थापकांना विचारू, सहकारी अधिकाऱ्यांना विचारू, कनिष्ठ अधिकाऱ्यांना विचारू, वसूल अधिकाऱ्यांना विचारू की ह्या कशा पद्धतीने राबवल्या पाहिजे. अनेक गोष्टी आहेत, आज तर इतक्या मोठ्या गोष्टी आहेत आणि संगणकाच्या माध्यमातून म्हणण्यापेक्षा इंटरनेटच्या माध्यमातून तुमच्या मोबाईलमध्ये आणि अनेकांच्या कम्प्युटरमध्ये या सगळ्या गोष्टी आता सुलभ उपलब्ध आहेत. अनेक कोर्ट जजमेंट आले, अनेक रुलिंग आले, अनेक गोष्टींना अनेक लोकांनी केलेली भाष्य आली, ही सगळी आपल्याला उपलब्ध आहे. आणि ही जर आपण उपलब्ध वाङ्मय वाचलं नाही, त्याचा आपण खऱ्या अर्थानं अवलंबन केलं नाही, जर तुम्ही 25 वर्ष 30 वर्ष सर्व्हिस केली, काय त्या संस्थेला दिलं हा प्रश्नचिन्ह तुम्हालाच वाटेल. शेवटी सगळ्या प्रोत्साहनपर बाबी आहेत. त्यांनी सांगितलं आम्ही पगारवाढ दिली, आम्ही डिव्हिडंड लोकांना दिला, आणखी काही गोष्टी केल्या. सगळ्या गोष्टी आपण ज्या करतो ते चैतन्य आणण्यासाठी आहे, ते सात्विकता आणण्यासाठी आहे. भगवद्गीतेचं वाटप करणं हा एक वेगळा उपक्रम त्यांनी सांगितला जो मला फार विशेष वाटला की या संपूर्ण व्यवस्थेमध्ये आपण चांगल्या विचारांचं वाङ्मय लोकांना देणं, ते वाङ्मय लोकांनी वाचणं, ते आपल्या जीवनामध्ये आणि आपल्या संस्थेमध्ये त्याचा अंतर्भाव करणं, या गोष्टी आमच्यासाठी आवश्यक आहे. शेवटी हे कशाला करतो याचा विचार आपल्याला आपल्या जीवनामध्ये करत राहणं आवश्यक आहे. त्यामुळे पहिला मुद्दा आहे की ज्ञान केलं, तुम्हाला ज्ञानार्जन झालं पाहिजे. तुम्ही तुमची मानकं, ऑडिटचं विंग आहे, ऑडिटनी काढलेले मुद्दे काय, इंटरनल ऑडिटनी काढलेले मुद्दे काय होते, बाह्य ऑडिटनी काढलेले मुद्दे काय होते, कुठल्या मुद्द्यामध्ये आपण चुकलो, काय चुकलो, कसं चुका आपण त्याची पुनरावृत्ती होणार नाही म्हणून काय केलं पाहिजे, चुका कंटिन्यू होणार नाही म्हणून काय केलं पाहिजे. मी नेहमी लोकांना आमच्या खात्यामध्ये सुद्धा सांगायचो, लेखापरीक्षण हा खात्याचा आत्मा आहे. त्यामुळं तुम्हाला जे परखडपणे दोष वाटतात ते संस्थेचे दोष समोर आले पाहिजे, त्याचं चिंतन मनन केलं पाहिजे, त्याचं निराकरण करण्यासाठी कार्यपद्धती काय असावी, पुढच्या काळामध्ये काय सुधारणा केल्या पाहिजेत याच्यावर आपण विचार केला पाहिजे आणि तो विचार पुढे नेला पाहिजे. हा विचार सगळ्यांसाठी आहे. संचालक मंडळाची सुद्धा मला आनंद वाटला की तुमचं सगळं सुस्थितीत असलेल्या लोकांचं संचालक मंडळ आहे. संचालक मंडळाच्या मध्ये सुद्धा महात्मा गांधी म्हणतात तशी विश्वस्ताची भावना असली पाहिजे आणि विश्वस्ताची भावना पाहिजे असेल तर त्याला सुद्धा ज्ञानवंत होणं आवश्यक आहे, त्याला सुद्धा विचारवंत होणं आवश्यक आहे. आणि जितकं ज्ञान महत्वाचं आहे तितका दृष्टिकोन महत्वाचा आहे. आमचा दृष्टिकोन सकारात्मक आहे का, आमचा दृष्टिकोन सहाय्यभूत ठरणारा आहे का, आपला दृष्टिकोन
तारक आहे की मारक आहे, या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी महत्वाच्या आहेत. आणि त्या जर आम्ही मनापासून करत असू तर हा मानव जन्म सार्थकी आहे. अन्यथा तू आला भूमीला भारताला नेला, काय करायचं तुझं? या सगळ्या गोष्टी आम्हाला प्रश्न पडले पाहिजे. त्यामुळं संचालक मंडळाचं आणि आपल्या प्रशासनाचं सगळ्यांचं हे उद्दिष्ट असलं पाहिजे की ज्ञानाबरोबर चांगला दृष्टिकोन आला पाहिजे. हा दृष्टिकोन सकस वाचनातून, सकस विचारातून, सकस श्रवणातून, सकस मनन आणि चिंतनातून येणार आहे. हा असाच येणार नाही. म्हणून मी नेहमी आजकाल म्हणतो, आता शिक्षण क्षेत्रातली काही मंडळी इथं आहेत, त्यांच्यापुढं शिक्षणावर भाष्य करणं हे जरा धारिष्ठाचं ठरेल, पण तरी पण मी बोलतो, कारण माझा आवडता विषय दुसरा शिक्षण आहे. मला शिक्षण हा विषय, मी जिल्हा परिषदेला मुख्य कार्यकारी अधिकारी असताना खूप उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला. शिक्षणासाठी केला, कारण शिक्षणातून मला वाटतं माणसं घडतात. त्यामुळे त्याचा आपण विचार करायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. दृष्टिकोन आपला त्यातून येणार. मी एका जिल्ह्याचा मला ओळख करून देताना सांगितलं, जिल्हाधिकारी होतो. जिल्ह्याला, प्रत्येक जिल्ह्याला एक जिल्हा विकास आराखडा बनवला जातो. तुम्हाला माहिती आहे का? मला माहित नाही. आपण जे ऐकून असाल पेपरमध्ये वगैरे, DPDCची मीटिंग झाली वगैरे, तुम्ही ऐकत असाल. जिल्हा नियोजन मंडळाची मीटिंग झाली, पालकमंत्री त्याचे अध्यक्ष असतात आणि जिल्हाधिकारी त्याचे मेंबर सेक्रेटरी, सदस्य सचिव असतात. या जिल्हा विकास मंडळाचा जो कायदा आहे, नियोजन मंडळाचा जो कायदा आहे, त्याचं उद्दिष्ट आहे मानव विकास निर्देशांकात सुधारणा करणे, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये सुधारणा करणे. आता ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणजे काय? ज्याच्यामध्ये शिक्षण आहे, आरोग्य आहे, स्वच्छता आहे, दळणवळण आहे, रोजगार आहे, दरडोई उत्पन्न आहे, अशा अनेक गोष्टींचा आराखडा जो जिल्ह्याच्या मानव विकासासाठी आवश्यक असतो, हा आराखडा आपण त्या ठिकाणी न्यायचा आणि तो फार महत्वाचा असतो. त्यामुळं या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. तुम्हाला जिल्हा विकास घेण्यापूर्वी आणखीन एक मुद्दा मला सांगायचा आहे, जो फार महत्वाचा वाटला मला. मी बँकेचं, तुमच्या पतसंस्थेचं आर्थिक मानकं बघत असताना मला असं दिसतं की कासा डिपॉझिट तुमचं अजूनही खूप कमी आहे. कदाचित शैलेश कोणतरी तुम्हाला म्हणले असतील, बँकांमध्ये हे प्रमाण किमान 49% असावं असं अपेक्षित आहे. आपलं आत्ताचं 10% प्रमाण मला दिसतं, जे खूप वाढवणं आवश्यक आहे. याच्यामध्ये छोटे व्यावसायिक तुमचे खातेदार होणं, सभासद होणं, त्यांच्या ठेवी तुमच्याकडे येणं, त्यांचं नेटवर्किंग होणं, त्यांना जोडलं जाणं, त्यांना कर्ज दिलं जाणं, ह्या गोष्टी पण महत्वाच्या आहेत. मला मोठे कर्जदार अजिबात कौतुकाचा विषय वाटत नाही. मला छोटे कर्जदार हा कौतुकाचा विषय वाटतो, कारण मला ती म्हण फार नेहमीच लागू असं वाटतं, मोठी तेवढी खोटी. आम्ही लहान माणसाला जेवढी मदत करू, आम्ही लहान माणसाला जेवढं देऊ, तितकं आपल्याला त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं हे दारिद्र्य निर्मूलनाचं काम, लोकांना मदत केल्याचं आनंद त्यातून मिळू शकतो. त्यामुळे CD रेशो आपला चांगला आहे. CD रेशो 70% पर्यंत असावा अशी अपेक्षा आहे. पण यामध्ये छोट्या माणसाला आपण कर्ज देणं, छोट्या माणसाला मोठं करणं आवश्यक आहे. आणि मी मगाशी सांगितलं, ब्रिटिशांनी सुरुवात करताना सुद्धा हा मुद्दा आणला की सावकार मोठ्या प्रमाणात कर्ज देतो, खूप लुटतो, खूप व्याज लावतो, चक्रवाढ व्याज लावतो, जमिनी लुटतो. या सगळ्यातून मुक्तता करायची म्हणून या संस्था आल्या. तर आम्हाला सुद्धा हा विचार केला पाहिजे. आम्ही व्याजाचे दर कसे ठेवावेत, आम्ही कर्ज सुलभ कसं द्यावं, त्यानंतर वसुलीच्या संबंधाने व्यवस्था कशी नीट असावी, या सगळ्या गोष्टी आपल्याला खूप महत्वाच्या आहेत. आणि त्याच्याबद्दल सुद्धा खूप वाचन, आता मी सगळ्या वाचलेल्या गोष्टी सांगणार नाही, पण मला फार इंटरेस्टिंग पुस्तकं ह्या गोष्टीत वाचायला मिळाली, ज्यामध्ये क्रेडिट अप्रायझल कसं करावं, त्याच्यामध्ये आपण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे रिपेमेंट कपॅसिटी कशी बघावी, डिपॉझिट कसं घ्यावं, डिपॉझिटरच्या हिताचे रक्षण करताना काय काय बाबी बघाव्यात, अनेक गोष्टी त्या ठिकाणी होत्या ज्या आपल्याला खूप महत्वाच्या आहेत. त्यामुळं या हे करताना पुढच्या काळामध्ये कदाचित मला मगाशी उपाध्यक्ष सांगत होते की QR कोड बंद झालाय, पुढच्या काळात कदाचित ते सुरू होईल असं माझी धारणा आहे. तर QR कोड जर त्या ठिकाणी दिले आपण लोकांना पुढच्या काळात जेव्हा सुरू होईल तेव्हा, तर त्याचा सुद्धा आपल्याला नेटवर्किंगमध्ये, लोकांना कनेक्ट करण्यामध्ये, त्यांचे कासा डिपॉझिट आपल्याकडे घेण्यामध्ये, सेव्हिंग डिपॉझिट वाढवण्यामध्ये 100% मदत होणार आहे. त्यामुळं कासा डिपॉझिट वाढवणे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही डिपॉझिट इतर वाढवताय, तुमचं खूप मोठ्या प्रमाणात काम चाललंय. 66 कोटीचं महिला दिनाला त्यांनी कलेक्शन केल्याचं मी ऐकलं मगाशी. या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पण याच्याबरोबर हेही महत्त्वाचं आहे की आमच्या व्यवस्थेतून आपण दुरितांचे तीर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाभो, हा ज्ञानदेवांचा विचार आपल्याला पुढे नेण्याची एक संधी परमेश्वराने दिलेली आहे.
तुम्ही सहकारी संस्थेमध्ये काम करताय, 4.5 लाख लोकांच्या जीवनासंबंधी आपण काम करतोय. असं असताना आपण जर त्या ठिकाणी त्यांच्या अपेक्षा, त्यांच्या गरजा आणि त्याची सुलभता याचा जर विचार करू लागलो तर आपल्याला खूप गोष्टी खऱ्या अर्थाने मिळतील असं मला सतत वाटतं. आणि मी मगाशी सांगितलं की मनुष्यबळ हा खऱ्या अर्थानं असेट आहे. तो आता असेट आणि लायबिलिटी बनायचं कसं हे त्याच्या कामावर अवलंबून आहे. चव्हाण साहेब म्हणाले मी प्रोत्साहनपर लोकांना काही गोष्टी देतोय आणि त्या पद्धतीने करतोय. पण अनेक गोष्टी आहेत. मी एका प्रशिक्षणाला गेलो होतो अमेरिकेमध्ये. तिथे एका पोस्ट ऑफिसमध्ये गेलो. हा किस्सा 100% लागू आहे असं मी म्हणणार नाही, परंतु आपल्या संपूर्ण व्यवस्थेमध्ये आपण काय केलं पाहिजे याचा आपण विचार करताना असे काही प्रसंग, अशा काही घटना, असे काही किस्से आपल्याला जे वाटतात ना ते आपण कशा पद्धतीने अवलंब त्याचा करायचा हे आपण ठरवलं पाहिजे. कारण नुसतं प्रशिक्षण उपयोगाचं नाही, प्रशिक्षणात तर परिणाम महत्वाचा आहे, त्याचं अवलंबन महत्वाचं आहे, त्याची संस्थेसाठी सभासदांसाठी झालेली उपयुक्तता महत्वाची आहे. आणि ती मला जास्त जाणवली त्या प्रशिक्षणाच्या काळामध्ये. एक प्रसंग घडला. मी तिकडे UPC म्हणून सिस्टीम आहे. UPC म्हणजे कुरिअर पाठवण्यासाठी पोस्टाची सिस्टीम आहे त्याची. तिथं मी एक बॅग मला पाठवली होती दुसऱ्या प्रांतामध्ये, म्हणून मी त्या माणसाकडे गेलो. त्यांच्याकडं आपल्यासारखी लाईन लावत नाही, ते थांबायला सांगतात, तुमचा नंबर इथं बोलवतात. त्यांच्याकडं आणि आपल्या पोस्ट ऑफिसमध्ये एक फरक फार मोठा जाणवला. आपल्याकडं नॉर्मली आताच्या काळात आता फार नाही, परंतु मी गेलो नाही इतक्या पोस्टात, परंतु 10-15 वर्षापूर्वीच्या काळामध्ये डेस्कवरती आणि कर्मचारी खाली अशा अवस्था, अशी आपल्याकडं साधारण स्थिती असते. त्यांच्याकडे स्थिती तशी नाही, डेस्क खाली आहे कर्मचारी थोडा वर आहे, कंपनीच्या असं वरती बसतात अशी स्थिती होती. म्हणजे पहिला फरक मला तो जाणवला. त्यांनी मी त्याला बॅग दिली. माझ्या बाजूला एक मॉनिटर होता, त्यांच्या बाजूला एक मॉनिटर होता. वजन केलं त्यांनी मला वजन बघायला सांगितलं. मी येस म्हणालो. त्यानंतर मग त्याला पैसे किती होईल त्यांनी मला सांगितलं. त्या स्क्रीनवर पण मला दिसलं. तुम्हाला मान्य आहे का विचारलं. मी हो म्हणालो. आणि त्यांनी मग पावती वगैरे केली आणि ती बॅग देऊन टाकली. जाताना मला त्या माणसाने एक प्रश्न विचारला जो मला कुठल्याही बँकेत, पोस्ट ऑफिस पतसंस्थेत आतापर्यंत ऐकायला मिळाला नाही. तो माणूस मला म्हणला, माझी सेवा तुम्हाला कशी वाटली. मला आश्चर्य वाटलं. आमच्या पोस्ट ऑफिसमध्ये, बँकेमध्ये मला कधी असा प्रश्न विचारला नाही माणसाने की तुमची सेवा मला कशी वाटली, माझी सेवा तुम्हाला कशी वाटली. हे सौजन्य आहे, हे आत्मचिंतन आहे, ही खऱ्या अर्थानं सेल्फ असेसमेंट आहे. आपलं स्वयंमूल्यांकन आहे. मी सेवा देतोय, त्या सेवेच्या बद्दल त्या ग्राहकाचं पण समाधानाचं आहे का, आनंदाचं आहे का, हे बघण्याचा हा मुद्दा आहे. जर मी तो विचारत नसेल तर मी माझ्याच मित्र राहणार. पु ल देशपांडेंची एक पोस्ट ऑफिसमध्ये कथा आहे, मी जर ऐका कधी वेळ मिळाल तर. ते पोस्ट ऑफिस बद्दल फार गमतीने सांगतात. तो मी हा सांगितलेला की आपल्या ह्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजे. आम्ही सॉफ्ट स्किल शिकलो, आम्ही सौजन्य शिकलो, आम्ही शालीनता शिकलो, आम्ही नम्रता शिकलो या प्रशिक्षणांमध्ये. आणि त्याचं जर अवलंबन तिथं नसेल तर तुमचा जर त्या ठिकाणी व्यवसाय जाईलच, तुमच्याबद्दल लोकांचं मत चांगलं होणारच नाही, पण संस्थेबद्दल सुद्धा चांगलं होणार नाही. त्या शिवकृपामध्ये गेलो होतो. अहो काय कर्मचारी, एवढे विचित्र कर्मचारी, रागीट एवढे होते आणि एवढं वाईट लोक बोलत होते, नीट सेवा देत नव्हते. असं आमच्याबद्दल लोकांनी ऐकावं का, असं आमच्याबद्दल लोकांनी म्हणावं का, हा आम्हाला प्रश्न पडायला पाहिजे आणि त्या अनुषंगाने विचार केला पाहिजे. परत आपण जिल्हा विकास आराखड्यावर येऊ. जिल्हा विकास आराखड्यामध्ये शिक्षण हा एक मुद्दा आहे जो फार महत्वाचा मला वाटतो. आणि शिक्षण हे आजच्या काळामधलं शिक्षण, आता हे शिक्षण तज्ञ इकडे मंडळी बसलेली आहेत, या आजच्या काळातले शिक्षण आम्ही व्यावहारिक शिक्षणाकडे जास्त बघतोय, संस्काराकडे फार कमी बघतो, ज्याचा उल्लेख आपल्या अध्यक्षांनी 2-3 वेळा केला. संस्कार महत्वाचे. आता संस्काराच्या अनुषंगाने मला 3-4 प्रश्न तुम्हाला विचारायचे, ज्याची खरी उत्तरं तुम्ही द्याल अशी माझी अपेक्षा आहे. मी कुठल्याही कार्यक्रमात हेच प्रश्न विचारतो आणि मी असं म्हणतो की यातून आपल्या जीवनाचं, आपल्या जीवनपटाचं, कदाचित आपल्या वाटचालीचं सिंहावलोकन होत असतं. आपण आता कुठं निघालोय याचं सिंहावलोकन करण्याचा हा टप्पा आहे, संस्थेसाठी आणि तुमच्या वैयक्तिक आयुष्यासाठी सुद्धा. हा मुद्दा आपण बघण्यासाठी मला तुम्ही सांगा, मागच्या 25 वर्ष, आता तुम्ही बरेच लोक 25 वर्षाची सर्व्हिस केलेली आहे, मागच्या 20 वर्षामध्ये समजूया, मागच्या 20 वर्षामध्ये खरं बोलणाऱ्या लोकांचं प्रमाण वाढलं का घटलं? बोला. तुमचं काय उत्तरच येत नाही मला. प्रामाणिक माणसांचं प्रमाण वाढलं का घटलं? दुसऱ्याला त्रास देणाऱ्या माणसांचं प्रमाण वाढलं का घटलं? फसवणूक करणाऱ्या माणसांचं प्रमाण वाढलं का घटलं? मगाशी चव्हाण साहेब म्हणजे ते व्यसन करणाऱ्या माणसांचं प्रमाण वाढलं का घटलं? तुम्हाला काय वाटतं, हा विकास आहे? मला हा सारखा प्रश्न पडतो. तुमच्या जनरल बॉडीच्या मीटिंग मध्ये असा कधी विषय
विषय क्रमांक 1, आमच्या सभासदांमध्ये प्रामाणिकपणा वाढवण्यासाठी करावा लागणारा एक प्रयत्न असा असतो का? का नसतो? मला प्रश्न पडतो की आमच्याकडे ज्या गोष्टी आम्हाला करायच्यात ना त्याच्यावर आम्ही बोलतच नाही. आम्ही ज्या गोष्टी आमच्या आत्मिक उन्नतीसाठी आवश्यक आहे त्याच्यावर आम्ही बोलतच नाही. आणि देशोदेशीय प्रकारे मी हे वाचन केले फक्त सहकारबद्दल आहे, मला वाचायची फार आवड असल्यामुळे मी कुठलीही पुस्तकं वाचतो आणि त्यामुळे ह्या वाचनांमध्ये मला ह्या गोष्टी दिसल्या. तुम्ही आय टू हॅड अ ड्रीम नावाचं पुस्तक आहे वर्गीस कुरियनचं, जरूर वाचा, विकत घेऊन वाचा, संस्थेकडे नको, स्वतःच्या सगळंही वाचा. वर्गीस कुरियनचा आनंद डेअरीचा, अमूल डेअरीचा जो प्रवास आहे तो काय आहे तुम्हाला कळेल. कशा पद्धतीने लोक काम करत होती. एवढा उच्च विद्या विभूषित माणूस एका छोट्या गावात बंद पडलेली मशिनरी घेऊन आज तो इंटरनॅशनल ब्रँड बनवतो, ही छोटी गोष्ट आहे का? हा प्रवास सरकाराचा आहे, हा प्रवास आपल्या संपूर्ण व्यवस्थेचा आहे. आम्ही नुसतंच बऱ्याच वेळा असं म्हणत असतो भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, अशी आपण प्रतिज्ञा शाळेमध्ये घेत असतो. रामदास फुटाणेंचं एक वाक्य मला नेहमी पूर्वी स्टँडवर दिसायचं, आता दिसत नाही फारसं. भारत कधी कधी माझा देश आहे. असं सहकारी संस्थेचा सभासद हा कधी कधी माझा बांधव आहे असं म्हणण्याची आमची वेळ आली. मला कधी कधी प्रश्नच पडतो की आम्हाला एकमेकाबद्दलचे द्वेष, हेवा, मत्सर, अहंकार एवढा का वाढत चाललाय. जेव्हा ज्ञानेश्वर म्हणताय जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्तर विरती वाढो भूतान परस्परे पुढे मैत्री वाचो. केवढा वैश्विक विचार आहे, केवढा मानवतेचा विचार आहे. आम्हाला का वाटत नाही मला अजून कळतच नाही. 4,500 ओव्या बघितल्या आता तिकडं त्या गाथा मंदिरामध्ये तुकोबारायांच्या. मला चव्हाण साहेब म्हणले एक तरी ओवी लोकांनी आत्मसात करावी आणि अनुभवावी, प्रत्यक्षात आणावी असा याचा उद्देश आहे. खरं तर किती मोठं वाङ्मय. मला तर नेहमी प्रश्न पडतो महाराष्ट्र इतकं संत वाङ्मय देशात नाही जगातच कुठं नाही. इतकं वाङ्मय आपल्याकडे आहे, एवढी संपत्ती आपल्याकडे आहे, पण त्याचा आपण उपयोग खऱ्या अर्थानं आपल्या जीवन प्रवासासाठी आपण जिथं काम करतो तिथल्या प्रवासासाठी करतो का हा मला प्रश्न आहे. आणि अनेक लोक आहेत. मी एक तत्वज्ञानाचे एक प्राध्यापक होते, ते मला एक प्रसंग सांगत होते. तो प्रसंग खऱ्या अर्थाने आपल्याला प्रेरित करणारा आहे असं मला वाटतं. कारण ज्या गोष्टी आपल्यामध्ये कमी आहेत ना त्या इतर ठिकाणी कशा आहेत, ते कसे लोक करतात याचा सुद्धा विचार केला पाहिजे. देशोदेशीचे ज्ञानेश्वर नावाचे पुस्तक मी वाचलं होतं खूप वर्षांपूर्वी. तुम्ही सुद्धा कधी वेळ मिळाला तर वाचा. मी अनेक पुस्तकं सांगत जाईल, तुम्हाला वाचायची इच्छा वाटली तर जरूर वाचा. काही पुस्तके मी कंपल्सरी वाचा म्हणून सांगेन तुम्हाला, ती पण तुम्ही विचारात घ्यावी. त्या माणसाने मला एक किस्सा सांगितला. 2000 साली हे ग्रस्त लंडनला गेले तत्वज्ञानाचं व्याख्यान देण्यासाठी, भारतीय तत्वज्ञानाचं व्याख्यान देण्यासाठी ते 2000 साली लंडनला गेले. सकाळी ते मॉर्निंग वॉकला बाहेर पडले, जसं आपण सगळे पडतो बाहेर. सकाळी रस्त्यावर मॉर्निंग वॉकला बाहेर पडले. बाहेर पडल्यानंतर प्रसंग असा घडला, दृश्य असं होतं की रस्त्याच्या कडेला फुटपाथ आहे. फुटपाथवर एक वर्तमानपत्र विक्रीचा एक स्टॉल आहे. या स्टॉलवर वर्तमानपत्र विक्रीसाठी ठेवलेली आहे. त्याच्या बाजूला एक वाटी ठेवलेली आहे. वर्तमानपत्र विक्रीसाठी तिथं कुणी विक्रेता किंवा विक्रेती नाही, ते नुसते ठेवून दिलेत वाटी. ते म्हणाले मी रस्त्याने बघत होतो माणसांचं कसं काय करतात. ज्या माणसाला वर्तमानपत्र घ्यायचंय तो माणूस वर्तमानपत्र घ्यायचा, त्याचे पैसे बघायचा, तेवढे पैसे वाटीत टाकायचा आणि पुढे निघून जायचं. असं एकही माणूस नव्हता. त्यांनी सांगितलं की ज्यांनी वर्तमानपत्र घेतलं काखेत मारला, पैसे न टाकता निघून घ्या. कल्पना करा तुमच्या हेड ऑफिसच्या समोर एखादा कुठला चौक असेल, त्या चौकामध्ये असा टेबल ठेवला. त्या टेबलचं काय होईल, त्या वर्तमानपत्राचं काय होईल आणि त्या वाटीचं काय. आमचा प्रामाणिकपणा असा आहे. आमच्याकडे पूर्वी पाणपोया चालायच्या, या मंडळीला माहिती असेल. आता फ्रीज आले सगळे लोकांना पाणी पिण्यासाठी. त्या फ्रीज मध्ये जो ग्लास ठेवलेला असतो तो सुद्धा साखळीने बांधलेला असतो. गॅरंटी नाही करायचं काय. आमचं प्रामाणिकपणा असतं आहे. मला वाईट वाटतं या गोष्टीचं. जे लंडनमध्ये घडू शकतं ते माझ्याकडे काय घडत नाही. आमची तर 5000 वर्षाची एवढी संत आणि वाङ्मय परंपरा आहे, एवढं तत्वज्ञान आम्ही जगाला दिलंय, आम्ही का करू शकत नाही. त्यामुळे मला नेहमी वाटतं की प्रामाणिकपणा हा आमचा आत्मा आहे. महात्मा गांधींनी सत्याचे प्रयोग म्हणून पुस्तक यासाठी लिहिलं. या सगळ्या गोष्टी आम्हाला महत्वाच्या आहेत, प्रेरित करणाऱ्या पाहिजे. त्यामुळं या सगळ्या वाटचालीमध्ये आपण विचार करत असताना बऱ्याचदा आपल्याला मनामध्ये एक असा विचार येत असतो
माझ्या एकटीच्या चांगल्या कपड्याने काय फरक पडणार आहे? एवढं लाखो लोक आहेत, एवढे हजारो लोक आहेत, काय फरक पडणार आहे? असा एक विचार सतत माणसांमध्ये येत असतो. जेव्हा आपण कुठलाही नवीन विचार मांडतो, चांगला विचार मांडतो, तेव्हा लोकांच्या मनामध्ये असा अनेकदा विचार आलेला मी बघितलाय. त्याच्यासाठी एक आपल्या पंतप्रधानांनी सांगितलेली गोष्ट मला आठवली. एका संधी दिनाच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी ही गोष्ट सांगितली होती, जे फार मला आपल्याला 100% लागू असणाऱ्या गोष्टी नसतात, पण त्याचा मतितार्थ महत्वाचा आहे. कारण शेवटी आपण एकमेकांची उणे काढत बसतो आणि ती उणे काढण्यामध्ये आयुष्य जातं. मला 4थीला असताना एक धडा होता, त्या धड्याचं नाव होतं चांगले तेवढे घ्यावे, पण ती मेणबत्ती असा दिव्यांचा संवाद होता. दुसऱ्याचे दुर्गुण बघू नको, सद्गुण बघ आणि त्या आयुष्यावर आत्मसात करण्याचा प्रयत्न कर, असा मतितार्थ सांगणारा हा धडा होता. मला या गोष्टी खूप महत्वाच्या वाटतात, ज्या आपण ज्या मार्गक्रमण करताना महत्वाचे आहेत. तर आपल्या पंतप्रधानांच्या गोष्टीकडे परत येऊ. एक समुद्र आहे, समुद्राच्या कडेने एक मुलगा 7-8 वर्षाचा चालत असतो किनाऱ्यावरून. समुद्राच्या लाटा मोठ्या प्रमाणात येत असतात, वाऱ्याबरोबर त्या पडत असतात. त्या लाटांबरोबर, त्या पाण्याबरोबर अनेक मासे त्या किनाऱ्यावर येतात. पाणी निठून जातं आणि मासे मात्र किनाऱ्यावर पाण्यावरून तडफडत असतात. हे दृश्य तो मुलगा बघतो, त्याच्या मनामध्ये करुणा उत्पन्न होते. मुठभर मासे उचलतो आणि परत समुद्रात देऊन टाकतो. त्या माणसाने त्या मुलाने केलेल्या कृत्याबद्दल माझ्यासारखा एक माणूस विचारतो, अरे काय करतोय? ते मासे तिकडे देऊन टाकल्यामुळं तुझ्या माझ्या जीवनात काय फरक पडणार आहे? त्या मुलाने दिलेलं उत्तर फार उद्बोधक आहे. तो म्हणतो, काका तुमचं बरोबर आहे, हे मासे तिकडे देऊन टाकल्यामुळे तुमच्या जीवनात काय फरक पडणार नाही, माझ्याही जीवनात काही फरक पडणार नाही, पण जे मी मासे तिकडे देऊन टाकले त्यांच्या जीवनात फरक पडणार आहे. याला म्हणायचं निष्काम कर्मयोग. गीतेमध्ये हा सांगितलं आहे. ही सगळी मंडळी त्यांच्या व्यवस्थांमध्ये आता एका चांगल्या टप्प्यावर येऊन थांबले. तुम्ही सगळे तुमच्या नोकरीच्या निमित्ताने एका चांगल्या टप्प्यावर झाला. तुमचा किती मगाशी सांगितलं 700 रुपयापासून पगार किती इतका लाख झाला, म्हणजे आपण सदन झालो, आपण सुशित आलो. आता मी काहीतरी दिलं पाहिजे ना समाजाला. तर हा निष्काम कर्मयोग त्यासाठी आहे. छोटी छोटी कर्म, छोटी छोटी कृत्य आपण जी करत राहतो त्याने थेंबे थेंबे तळे साचे असं सागर बनतो, सत्कृत्यांचा सागर बनतो. म्हणून आपण कोणतंही कृत्य करताना नेहमी ही गोष्ट लक्षात आणायची, मी ही छोटी गोष्ट करतोय, मी रस्त्यावरचा कचरा उचलून बाजूला ठेवून कचरा कुठे टाकतोय, ही भावना जेव्हा आपण मनामध्ये ही भावना ठेवून करतो तेवढा आपल्याला आनंद मिळतो. मी काहीतरी सेवा केली, मी काहीतरी अनेक लोकांच्या जीवनामध्ये परिणाम करणारी चांगली घटना केली, मी संस्थेला फसवणुकीपासून वाचवलं, मी संस्थेला कोणताही उपद्रव करण्यापासून वाचवलं, मी संस्थेला कोणता उपद्रव केला नाही, माझ्या कर्मातून कोणतीही वाईट गोष्ट घडली नाही. ह्या गोष्टी बघायला पाहिजे. कर्माचा सिद्धांत नावाचं एक पुस्तक आहे, तुम्ही जरूर वाचा आणि तुम्ही सगळ्यांनी विकत घेऊन वाचा, घरी संग्रही ठेवा. जशी कर्म तशी फळं, सत्कर्माने सौख्य पाविजे, दुष्कर्माने दुःख. वामनराव म्हणायचे, तू तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तू जर चांगली कर्म केलीस, तू जर संस्थेमध्ये काम करताना संस्थेच्या हिताला बाधा येईल असं कोणतंही कृत्य करत असेल तर भगवान गौतम बुद्धांचं वचन आहे, ते तुझ्यावर येणार आहे, परत येणार आहे. तेच तुला मिळणार आहे आयुष्य शेवटी सुद्धा तेच मिळणार आहे. आम्ही बघतो, मी आता जिल्हाधिकारी म्हणून काम करताना आमच्याकडे खूप शेतीच्या अशा भांडणं यायची, बांध फुटीच्या तक्रारी यायच्या, रस्ते अडवण्याच्या तक्रारी यायच्या, वेगळ्या यायच्या. मी एका माणसाला विचारलं, मला कळलं की ह्याने 5 गुंठे जमीन आपला अवताचा तास त्याच्यामध्ये देऊन स्वतःमध्ये घेतली, हे मला कळलं. मी त्या माणसाला म्हणलं, ही 5 गुंठे जमीन कुणासाठी केली? तुझ्या पोरासाठी का? तुझ्या पुढच्या पिढीसाठी का? कशाला केलं? तू मेल्यावर ना तुझ्या फोटोला तुझा हार घालला ना तुझं पोरग, कारण तू संस्कार काय दिला? अतिक्रमणाचा दिला, दुसऱ्याचं ओढण्याचा दिला. हे जे संस्कार आहेत हे जर तू देत असशील मुलांमध्ये तर ही मुलं तुला तेच घेऊन देणार आहे, तेच परत येणार आहे. त्यामुळे आपण जे कर्म करतोय त्याचा 10 वेळा संस्थेसाठी आणि व्यक्तिगत आयुष्यासाठी सुद्धा विचार केला पाहिजे, सतत केला पाहिजे. माझं कर्म सत्कर्म आहे की दुष्कर्म आहे? माझं कर्म दुसऱ्यांना उपयोगी का त्रास देणार आहे? हे सतत आपल्याला प्रश्न पडले पाहिजे. आम्हाला दुसऱ्याला प्रश्न विचारण्याची फार सवय आहे. दुसऱ्याला प्रश्न विचारणं, आम्हाला प्रश्न विचारत नाही. याला चिंतन म्हणायचं, यालाच आत्मचिंतन म्हणायचं, यालाच आत्मविलोकन म्हणायचं, यालाच आत्मसंशोधन म्हणायचं. आमच्यातले दुर्गुण जर आम्ही बघत नसून तर दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ बघा ना आपलं मुसळ तसंच ठेवा, असा कार्यक्रम. म्हणून आपण हा विचार सतत केला पाहिजे की आयुष्यामध्ये मला परमेश्वराने एवढ्या गोष्टी दिल्या. मला परवाच एक मी लेख वाचत होतो, त्यामध्ये मी मला हा मुद्दा दिसला की किती गोष्टी परमेश्वराने आपल्याला दिल्या
आणि त्या बदल्यात आपण लोकांना काय देतो? परमेश्वर काय मागत नाही. परमेश्वर म्हणत नाही मला एवढी देणगी द्या, 5 पक्वान्न द्या, हे कपडे द्या, असं काही मागत नाही. तो म्हणतो जो माझी भक्ती करशील, मला जर खऱ्या अर्थानं तुझी श्रद्धा असेल माझ्या विचारांवर, माझ्या संपूर्ण वाङ्मयावर, तर तू एकच कर, माणसांची मदत कर, माणसांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न कर. खऱ्या अर्थानं जेखळांची व्यक्ती सांडू, त्यांच्यातले दोष दूर करण्याचा प्रयत्न कर. ही माझी खरी भक्ती आहे. आणि ही जर सत्पात्री लावायची असेल, ही जर सत्कर्मी करायची असेल, तर तुझ्या कर्मातून तू ते केलं पाहिजे. म्हणून मला हा सतत आपण प्रश्न स्वतःलाच विचारत राहिला पाहिजे की मला मी केलेलं कृत्य बरोबर की काय. मी एखादी गाडी पार्किंगला लावताना मुद्दाम आडवी लावली, मग दुसऱ्याला गाडीच काढता येणार नाही अशी लावली, तर त्याचा तळतळाट आपल्याला येतो. मी नेहमी लोकांना सांगतो, मी परवाच बँकेच्या एका कार्यक्रमात गेलो होतो, त्याला मी म्हणालो तुम्ही जर चुकीचं कर्ज प्रकरण करत असाल, चुकीच्या पद्धतीने लोकांना त्रास देत असाल, त्याची जमीन लाटण्याचा प्रयत्न करत असाल, कारण जमीन आपली ओढायचा प्रयत्न करत असाल, तर त्याचा तळतळाट तुम्हाला आयुष्यभर मिळणार आहे. आणि हा तळतळाट कधी संपणार नाही, तुझ्या 7 पिढ्याला तो लागू राहील. त्यामुळे हा तळतळाट घ्यायचा का, हा आपला विषय. शेवटी काय कमवायचं आणि काय गमवायचं, शाप कमवायचे का वरदानं कमवायचे, शेवटी याचा विचार आपल्याला केला पाहिजे. मी जर एखाद्या कृत्य करत असेल जे संस्थेला बाधक आहे, अनेक लोकांच्या डिपॉझिटच्या हिताविरुद्ध आहे, तर मी तळतळाट एवढ्या लोकांचा घेणार. मी जर दुसऱ्याची जमीन लाटली तर त्याचा तळतळाट मला मिळणारच. आणि हे 2 लोकांना तर नक्की माहिती, एक परमेश्वरांना, एक मला माहिती माझं कृत्य कसलं आहे, सत्कर्म आहे का दुष्कर्म आहे, हे दोघांना तर नक्की माहिती. त्यामुळं आपल्याला आपल्या आत्मचिंतनातून हे केलं पाहिजे की आम्ही ते जे कर्म करतोय, आम्ही जो दृष्टिकोन ठेवतोय, आम्ही जी वाटचाल करतोय, ती सभासदांच्या संस्थेच्या हिताची आहे का, हे मला त्याच्या ठिकाणी वाटलं पाहिजे. मला कमी तारण देऊन, अपुरं तारण देऊन, जास्त मूल्यांकन दाखवून कर्ज द्यायला लागलो, एक्सपोजर लिमिट टाकलं. आता अनेक पतसंस्था उठतात, त्याच्यामधली कारणं जर आपण बघितली, त्याच्यातली कारणं हीच आहेत. त्यांनी दुष्कर्म केले, मी सरळ त्याला दुष्कर्म म्हणतो, दुष्कर्म केले. अरे तुला तुझ्या हातामध्ये विश्वस्त म्हणून एक व्यवस्था दिली आणि तू काय केलं, त्याचं वाटोळं केलं. आणि त्यामुळे तुला अनेक लोकांना ज्यांच्या आता आपण पतसंस्थेला डिपॉझिटच्या संरक्षणाची स्कीम आणली, त्याच्यामध्ये आता कॉन्ट्रिब्युशन सुरू झालं. आतापर्यंत काय की पतसंस्था बुडली तर त्या लोकांच्या ठेवी सगळ्या बुडायच्या, कुणीतरी लुटून नेल्या त्या ठेवी, एखाद्या माणसाने, संचालक मंडळाने, आणखी कुणीतरी. या सगळ्या तळतळाट बाबी आपण तळतळाट घ्यायचे का नाही याचा आपल्याला हिशोब ठेवला पाहिजे. मला मी एका प्रशिक्षणाला गेलो होतो, त्याच्यामध्ये एक आयुष्याचा ताळेबंद मांडायची एक पद्धती सांगितली होती. फार छोटी आहे, तुम्ही स्वतः ती करून बघा, मी तुम्हाला कशी करायची सांगतो. फार छोटी गोष्ट आहे, पण ते केलं पाहिजे असं माझं म्हणणं. पहिल्या 4 पानांचा हा ताळेबंद आहे. ताळेबंद तो तुम्हाला कळतो, जमा आणि काय खर्च. 4 पान. पहिल्या पानामध्ये तुम्हाला आतापर्यंत आयुष्यामध्ये कुणी मदत केली, कुणी मोठं केलं, तुमचे आई वडील असतील, गुरुजन असतील, मित्र असतील, नातेवाईक असतील, सहकारी, वरिष्ठ कनिष्ठ जे कोणी, त्यांची नावं लिहा. दुसऱ्या पानावर तू कुणाला मदत केली त्याची नावं लिही. पहिल्या पानापेक्षा तुझ्या एंट्री जर दुसऱ्या पानाच्या कमी असतील तर तू नुसतं घेणार आहे, देणार काही नाही, हा स्पष्ट अर्थ. तिसऱ्या पानावर तुला कुणी त्रास दिला त्यांची नावं लिही. आणि 4थ्या पानावर तू कुणाला त्रास दिला त्यांची नावं लिही. 4 पानाच्या ताळेबंदामध्ये आम्हाला कळतं आमची वाटचाल चांगली का वाईट, योग्य का अयोग्य. या गोष्टी आपल्या आत्मचिंतनाच्या आहेत, ज्या आम्ही केल्या पाहिजेत. आयुष्यामध्ये या गोष्टी करण्यामध्ये एक वेगळा आनंद आहे. आणि तो आनंद जगद्गुरु तुकोबाराय किंवा माऊली ज्ञानेश्वर म्हणतात, तो आत्मानंद आहे. तो आत्मानंद चिरकाल टिकणारा आहे. मी एक गुलाबजाम खाल्ला तर मला मिळणारा आनंद जो आहे तो तात्पुरता टिकेल, मला बरं वाटेल, छान होता गुलाबजाम. पण मला मनातून एखादी गोष्ट भावली आणि ती आनंददायी वाटली, तो कदाचित माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत आनंददायी क्षण म्हणून तो आत्मानंदात परावर्तित होईल. म्हणून मला ते महत्वाचं वाटतं. आम्हाला ज्या गोष्टी आयुष्यामध्ये आमचं आयुष्य समृद्ध करणाऱ्या आहेत त्याच्यामध्ये आपण काम करणं आवश्यक आहे. आणि संस्थेप्रती, मगाशी त्या अमेरिकेचा प्रसंग सांगण्याचं कारण हे होतं की आपल्याला आपल्या व्यवस्थेप्रती सतत आदर असला पाहिजे. त्याच्या प्रतिमा आणि प्रतिष्ठेसाठी आम्ही काम केलं पाहिजे. त्याच्याबद्दलची एक दुसरी घटना मी अनेक कार्यक्रमात सांगितली, ते तुम्हालाही सांगतो. कारण मला ह्या गोष्टी मला असं वाटतं की आपलं उद्बोधन करणारे आहे, त्याचा आपण कशा पद्धतीने विचार करतो याच्यावर आपल्या आयुष्याची वाटचाल असते. एक आपला भारतीय माणूस जपानमध्ये गेला. जपानमध्ये तो ट्रेनमध्ये प्रवास करत होता. त्यांच्या जसं आपल्याकडं
काय शटल असतात किंवा लोकल असतात तशी ती ट्रेन होती. एक ठराविक ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणार. ते मला आता नावं वगैरे काय त्यात पडत नाही. तर त्या ट्रेनमध्ये हा आपला भारतीय माणूस बसला. त्याच्या समोर एक जपानी माणूस बसला होता. तो जपानी माणसाचं सीट फाटलेलं होतं जिथे बसला होता. ते फाटलेलं सीट तो सुईदोराने शिवत. आपल्या माणसाला वाटलं बहुतेक रेल्वे कामाला असेल म्हणून शिवत असेल. त्याने त्याला विचारलं, हे सीट काय शिवताय तुम्ही? तो म्हणला, काय नाही, मी रोज ट्रेन येत असतो आणि काल मी बघितलं ह्या बोगीतलं सीट फाटलेलं होतं, घरून सुईदोरा घेऊन आलो आणि शिवतोय मी आता. त्या माणूस आपल्या माणसाचं परत तोच ठेका त्याला, हे तुमचं काम नाही, रेल्वेच्या माणसांचं काम आहे, आपलं थोडंच काम आहे. त्या माणसाने दिलेलं उत्तर फार उद्बोधक आहे. 2 कारणासाठी तो म्हणला मी हे सीट शिवतो. पहिलं कारण, या सीटवर बसून माझ्या देशाचे हजारो नागरिक रोज प्रवास करतात. त्यांचा प्रवास आनंदाचा व्हावा, सुखाचा व्हावा म्हणून मी हे सीट शिवतोय. आणि दुसरं कारण, माझ्या देशाची साधन संपत्ती बघून माझ्या देशाची प्रतिमा ठरते. तुमच्यासारखे परदेशी नागरिक आमच्याकडे आल्यानंतर आमच्या साधन संपत्तीची प्रतिमा आणि प्रतिष्ठा ही उच्च असली पाहिजे म्हणून मी सीट शिवतो. आता आपल्याकडचा प्रसंग सांगतो, आणखीन साधर्म्य दाखवणारा. मी एसटीने प्रवास करत असतो. समोरचं सीट फाटलेलं असतं. आमच्याकडचा एक गावाला येतो, ते फाटलेलं सीट बघतो, ते अजून फाडतो, त्यातलाच बरीचा गोळा काढतो, पिशवीत घरी बरीच पुसारी घेऊन जातो. आम्हाला वाटत नाही आमच्या साधन संपत्तीबद्दल. सारे भारतीय माझे बांधव आहेत. ते आपल्या प्रतिज्ञेमध्ये असं आहे की त्यांच्या म्हणजे सगळ्या भारतीयांच्या सौख्यामध्ये माझं सौख्य सामावलेलं आहे. अरे तू तो उपद्रव करतोय, बसायचं सीट फाडून टाकतोय, त्याच्या मनामध्ये हा विचारच नाहीये. त्याच्यामध्ये त्याच्या घरातल्या फरशी पुसायचा एवढाच विचार आहे. फुकट कसं मिळेल, काय लुटता येईल एवढाच विचार. या विचाराने कोणतंच देश पुढे जाऊ शकत नाही, कोणतंही मनुष्यबळ पुढे जाऊ शकत नाही. आम्हाला हा विचार केला, माझ्या संस्थेची साधन संपत्ती ही माझी आहे, ही आपली आहे. विना सहकार नाही उद्धार आम्ही म्हणतो. तो उद्धार जर करायचा असेल तर सहकार म्हणजे काय? सहकार म्हणजे सहकार्य, सहकार्य म्हणजे मदत, आणि त्यातून आपण एकमेकांना केलेली मदत. आपल्याला हे जे वाक्य पहिलं आलं की सहकारातून सुपंथ घेण्याबद्दल, तर हा जो सहकारातून सुपंथाचा विषय आहे तो संस्काराचा पण आहे, तो विचार आचारांचा पण आहे. आपल्या ज्या मी एक पुस्तक वाचलं मध्यंतरी, सहकार भारतीने काढलेलं पुस्तक होतं. 100 लोकांवर पुस्तक लिहिलं होतं ज्यांनी सहकारामध्ये खूप काम केलं. त्यांची चरित्र एवढी उद्बोधक आहे सगळ्यांचीच. त्यांनी विचारांचे पाय त्यांचे मजबूत होते. ब्रिटिशांच्या जोखंडातून या लोकांनी टाऊन सुरातून निघाल्यानंतर या संस्था उभं करताना जो समर्पणाचा भाव ठेवला, जे आस्था आणि आत्मीयता ठेवली, जे देशप्रेम आणि मानवतेचं प्रेम ठेवलं, ते आपल्याला अतिशय प्रेरणादायी आहे. या सगळ्यांची चरित्र आम्हाला त्यासाठी वाचणं आवश्यक आहे. या चरित्रातून आम्ही आमच्या कुटुंबाला सुद्धा तो वारसा देऊ शकलो पाहिजे. आमच्या संपूर्ण व्यवस्थेला आपण वारसा देऊ शकलो पाहिजे. शेवटी सहकार वाढला पाहिजे, सहकार जगला पाहिजे, सहकार समृद्ध झाला पाहिजे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा प्रत्येकाचा खारीचा वाटा महत्वाचा आहे. प्रत्येकाचं थेंबे थेंबे तळे साचे योगदान महत्वाचं आहे. आणि ते योगदान आपण किती परिणामकारक, किती आस्थेने, किती आत्मीयतेने करणार हे फार महत्वाचं आहे. मला मगाशी गाथा मंदिरामध्ये ते महाराजांचे चिरंजीव सांगत होते की एक पोलीस अधिकारी त्यांच्याकडे आले होते आणि ते मला त्यांना सांगत होते काही गोष्टी की आल्या मोठ्या प्रमाणात आता गुन्हे घडतायत. गुन्हे घडत असताना गुन्हे तपास करणारी किंवा त्याच्यावर कारवाई करणारा यंत्रणा आपली पडायला लागली, कारण लोकांच्या मध्ये गुन्हे करण्याची प्रवृत्तीच खूप वाढत चालली. त्यामुळे आपल्याला या वाङ्मयातून, आपल्या चांगल्या विचारातून प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर हा मुद्दा न्यायचा आहे. आम्हाला प्रतिबंधित करायचंय. माणसाच्या मनामध्ये गुन्हा करण्याचा विचारच नाही आला. मला आमच्याकडे एक SP होते, ते मला एक किस्सा सांगितला, तो मला आता आठवला. वेळ आहे का? नाही तर मी जास्त वेळ बोलायचं. चव्हाण साहेब मला पुन्हा काय बोलवायचे नाही साहेब, तुम्ही बोला, काही काळजी नाही. ते SPने मला एक किस्सा सांगितला. म्हणजे कसे लोक असतात बघा, म्हणजे हे आपण शिकण्याचे मुद्दे मी सांगतोय मुद्दा, कारण या गोष्टी आपल्याला खरंच महत्वाच्या आहेत. आपली जी अकॅडमी आहे मसुरीला, ट्रेनिंग अकॅडमी IAS ऑफिसरची, आणि आपल्या हैदराबादला IPS ऑफिसरची पण अकॅडमी आहे. तर हे अकॅडमीमध्ये आपले जे ट्रेनिंग आहे त्याच्याबरोबर भूतानची एक टीम होती ऑफिसरची. ती ऑफिसरची टीम पण प्रशिक्षणाला होती. आणि प्रशिक्षणामध्ये
आपलं 302 कलम जे आहे IPC मधलं गुन्हाचं, त्याच्याबद्दल एक लेक्चर होतं आणि ते व्याख्यान खूप परिणाम एका मोठ्या व्यक्तीचं आयोजित केलं होतं आणि ते चालू होतं. ते चाललेलं असताना आपल्या SP च्या शेजारी बसलेले भूतानी जे प्रशिक्षणार्थी होते ते खुर्ची झोपलेले होते. मला एवढा गंभीर विषय चाललाय, एवढ्या मोठ्या गोष्टी तुमचे करायच्यात आपल्याला. इन्व्हेस्टिगेशन बद्दल इतक्या चांगल्या मुद्दे सांगतायत. इन्व्हेस्टिगेशन मध्ये कशा पद्धतीने आपण पसुटी व्हायला पाहिजे, काय काय बघितलं पाहिजे, कसं बघितलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी ते आपल्याला सांगतायत. आणि हा माणूस कुशाल झोपलाय, त्याला जागा करून ते म्हणतात. ते म्हणाले मला ह्याची गरज नाही. ते म्हणलं असं कसं काय? ते म्हणतात आमच्याकडे अशी परिस्थिती आहे की एखाद्या माणसाने जर गुन्हा केला, म्हणजे विशेषतः खून केला म्हणून, तो स्वतःवरच पोलीस स्टेशनमध्ये येऊन सांगतो मी खून केलाय म्हणून. आता तपास काय करायचा? 302चे तपास आम्ही काय बघायचे? म्हणजे असे देश आहे. आणि हा भूतान, खरं त्याच्यावर पुस्तक आहे, ते वाचा तुम्ही, इतकं इंटरेस्टिंग आहे. भूतान सारखा देश, 7.5 लाख लोकसंख्या आहे. आपले म्हणजे छोटे म्हणजे पुणे बिणे सोडा, लहान शहर सुद्धा एवढी नाही, इतकं लोकसंख्या लहान आहे. पण या देशामध्ये ज्या गोष्टी आज घडतायत त्या जगाला आश्चर्यकारक करणाऱ्या आहेत. शिक्षण क्षेत्रातली मंडळी इथं आहेत, त्यांना कदाचित माहिती असेल हा मुद्दा. 30 वर्षापूर्वी भूतानमध्ये शिक्षणाच्या सोयी नव्हत्या. त्यांचे जे कोण राजे महाराजे सरदार, त्यांची मुलं दार्जिलिंगला किंवा लंडनला शिकायला जायची, त्यांच्याकडे सोयीच नव्हत्या. आणि ज्या सोयी त्यांनी निर्माण करायच्या होत्या त्यावेळेला भारतामधून त्यांनी पाठ्यपुस्तकं आणि शिक्षक मागवले होते आणि त्यांच्या माध्यमातून ते शिक्षणाचं काम सुरू केलं होतं. आज 30 वर्षानंतर भूतानचं जे शिक्षण आहे ते इंटरनॅशनली नंबर 2 वर आहे. पहिलं स्वीडनचं आहे आणि नंबर 2 भूतानचं आहे. ते कुणी केलं? लोकांनी केलं. आज तिथं अशी अवस्था आहे की सरकारी शाळामध्ये त्याला प्रवेश मिळत नाही, त्याला खाजगी शाळेत जावं लागतं. तिथल्या राजा महाराजांची सरदारांची मुलं सरकारी शाळेत आहेत. दर्जा जो मोठा केला तो तिथल्या शिक्षकांनी केला, तिथल्या लोकांनी केलाय. म्हणजे मनुष्यबळाची ताकद किती असते. शिवखेरा नावाचे एक व्याख्याते, त्यांची व्याख्यानं तुम्ही कधीतरी ऐका, फार छान व्याख्यानं असतात. ते म्हणतात की भारताचं तरुण लोकसंख्या हे असेट की लायबिलिटी याच्यावर जर चर्चा करायची असेल तर जर ते सत्प्रवृत्तीचे असतील, सदाचारी असतील, सुसंस्कृत असतील तर ते असेट आहे. जर ते दुष्कृत्य करणारे असतील, व्यसनाधीन असतील तर ते लायबिलिटी आहे. नुसती तरुणांची लोकसंख्या उपयोगाची नाहीये. आम्हाला ते सत्कर्म करणारे, सदाचारी, सद्भावना बाळगणारे तरुण पाहिजेत, तर खऱ्या अर्थाने आम्ही शाश्वत विकासाची कल्पना करू शकतो. अन्यथा शाश्वत विकास कसला? हा अशाश्वत विकास आहे. मला एक आता आमच्या जिल्हा परिषदेमध्ये असताना एक आता ते स्वच्छ भारत अभियान होतं, तेव्हा निर्मल भारत अभियान होतं. त्याच्या स्कीम निघाल्या होत्या आणि गावागावांमध्ये मग स्पर्धा चालू झाल्या होत्या. आपल्या गावाला निर्मल ग्रामचं बक्षीस मिळालं पाहिजे. काही गावांना बक्षीस मिळालं, त्यातल्या काही गावांना मी भेटी दिल्या. भेटी दिल्यानंतर मी बघितलं सगळं अस्वच्छता आहे, सगळं घाण आहे. मी म्हणाले हे काय आहे? हे म्हणले साहेब काय आहे, हे बक्षीस ट्रॉफी मिळवेपर्यंतच आमचं हे काम चाललं होतं. आता ट्रॉफी संपली, आता काय गरज नाही राहिली आम्हाला. फोटो झाले, पदक मिळालं, ग्रामपंचायत फोटो लागला, अजून काय पाहिजे? म्हणजे आमचा अशाश्वतपणा कसा आहे याचं उदाहरण. कारण तुमच्या मनात नाही ना बसलेलं. जी गोष्ट तुमच्या मनातच नाही बसलेली, जी तुमची रुजलेलीच नाहीये, तुम्ही आत्मसातच केलेली नाही, त्याचं अवलंबन तुम्ही करू शकता. भारत अप्पा पाटील नावाचे एक उपाध्यक्ष होते या कोल्हापूर जिल्हा परिषदेला. ते पूर्वी पन्हाळा पंचायत समितीला सभापती होते. खूप काम केलं त्या माणसाने स्वच्छतेमध्ये. त्यांना आम्ही बोलवलं होतं लेक्चर द्यायला जिल्हा परिषदेमध्ये. त्यांनी फार किस्सा एक गमतीशी सांगितला जो फार महत्त्वाचा वाटतो. तो 100% असा लागू होईल असं म्हणणार नाही, पण एक भावना म्हणून, भाव म्हणून, विचार म्हणून आपण त्याचा विचार केला पाहिजे असं मला वाटतं. कारण स्वच्छता हा संस्कार आहे आणि ती फक्त परिसराची स्वच्छता नाही, विचारांची सुद्धा स्वच्छता व्हायला पाहिजे, मनाची स्वच्छता व्हायला पाहिजे. आचार विचारांची स्वच्छता झाली तर ती खरी स्वच्छता आहे, अन्यथा ती स्वच्छता नाही. त्यावर आपण नंतर येऊ. पण हा किस्सा फार महत्त्वाचा आहे. युरोपमध्ये एका संमेलनासाठी हे भारत अप्पा पाटील स्वच्छतेवरच्या संमेलनासाठी गेले होते. अनेक देशांचे लोक होते. जसा लंडनचा किस्सा तसाच हा पण किस्सा. सकाळी भारत अप्पा पाटील त्या ठिकाणी वॉकिंगला, सकाळी मॉर्निंग वॉकला निघाले, बाहेर पडले. रस्ते सगळे स्वच्छ होते तिथले, काही घाण नाही. कारण तिकडं असा प्रकार आहे युरोपमध्ये, तुम्ही कोणी जाऊन आला असेल तर तुम्हालाही माहिती असेल, त्यांच्याकडे बटकी कुत्री हा प्रश्नच नाही. त्यांच्याकडे आहे ते सगळं पाळीवच आहे आणि जे पाळीव आहे त्याचं तुम्ही संगोपन करायचं असे तुमच्यावर बंधन आहे तरच पाळायचं.
तर हे रस्त्याने चालले असताना समोर एक महिला तिच्या कुत्र्याला घेऊन रस्त्याने चालली होती. तर त्या कुत्र्याने रस्त्यावर संडास केली. रस्त्यावर संडास केल्यानंतर आपल्याकडे नॉर्मली काय घडतं, आपण दुर्लक्ष आपल्या कुत्र्याने केलं दुर्लक्ष करून निघून जातो. त्या महिलेने काय करावं, त्या महिलेने खिशातले ग्लाउज काढले, ते हातात घातले, प्लॅस्टिकची पिशवी काढली, ती संडास त्या पिशवीची पिशवी भरली आणि समोरच्या कचरा कुंडीत नेऊन टाकली. तिथं कोणी वॉचमन नव्हता, पोलीस नव्हता, नगरपालिकेचा महापालिकेचा कर्मचारी, ग्रामपंचायतीचा कोणी नव्हता बघायला. पण हा संस्कार आहे की मी केलेल्या, माझ्या कुत्र्याने केलेल्या या घाणीमुळं या रस्त्याचं सौंदर्य बिघडेल, इथं दुरोगराई पसरेल, इथं खऱ्या अर्थानं माझ्यामुळं, माझ्या कुत्र्याच्या कृतीमुळं लोकांना त्रास होईल. हा भाव त्या महिलेच्या मनामध्ये आहे. आमच्या मनामध्ये कधी यायचा? आमच्याकडे पाळीव कुत्र्याचा उलटा प्रकार आहे. आमची घरातली पाळीव कुत्री आम्ही रस्त्यावर संडास करायला आणतो आणि नेतो. किती अपमानास्पद आहे. मला खूप खंत वाटते, खेळ वाटतो या गोष्टीचा. आम्ही काही शिकतच नाही. कसले तू PhD झाला का, पोस्ट ग्रॅज्युएट झाला का, काय अजून कुठलं शिकला? अरे तू प्रामाणिक आहेस का? नाही ना, शून्य शिक्षण आहे माझ्या. काय करायचंय त्याला? तू असेट आहे का लायबिलिटी आहे? यू आर अ लायबिलिटी. कारण तू दुष्कृत्य करतो, तू बेशिस्त वागतो, तू त्रास देतो, तू फसवणूक करतो, तू उपद्रव करतो. तुझ्या शिक्षणाला काय खायचंय? आम्ही एखाद्या छान घरामध्ये गेलो, अति सुगंधित घरामध्ये गेलो आणि तिथं त्यांचे लोक आले घरातले आणि ते खूप वाईट बोलायला लागले, रागात होते, द्वेष करत होते. मी काय बघायचं? मी ते घराचं सौंदर्य बघू का त्या माणसाकडे बघू? साधं गुळपाणी हा पूर्वीचा सण, आता चहा आला, गुळपाणी सुद्धा ते माणूस विचारत नाही. वातावरण हा मुद्दा फार महत्वाचा आहे. आमचे संस्कार महत्वाचे. मला सुविधा महत्वाच्या वाटत नाहीत कधीच. मला माणसं महत्वाची वाटतात, त्यांचे विचार महत्वाचे वाटतात. कदाचित सुविधा आता खूप आल्या, आता पुढचं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं तंत्रज्ञान पुढे येऊ घातलंय, मोठा महासागर तंत्रज्ञान आपल्या पुढे आहे. पण मला शाळेपासून आणि कॉलेजपासून आम्हाला निबंधाचा आणि व्याख्यानाचा विषय असायचा, तो आजही आठवतो, विज्ञान शाप का वरदान. मला आज तर बऱ्याचदा शापच वाटतो, कारण आम्ही शांती घालवली. या मोबाईल सारख्या यंत्राने आम्ही शांती घालवली, त्यात नको ते विचार पसरायला लागले. मला नगरला एक माणूस भेटला, त्या माणसाने मला एक पुस्तक दिलं. टीव्ही असतो ना, टीव्हीचा लॉंग फॉर्म काय आहे? त्या माणसाने सांगितलं, त्याच्या पुस्तकाचं शीर्षकच होतं टीव्हीचा लॉंग फॉर्म ताबडतोब वाटवलं. मला पुस्तक वाचताना लक्षात आलं की का म्हणतोय माणूस, आमच्याकडं एवढं भयानक प्रकार वाढले, प्रमाण वाढले या सिरियलचं आणि त्यातल्या त्या पात्रांचं, त्यांच्या विचार आणि ते काय बघतात मला तर काही कळत नाही. मला ते इतकं कॉम्प्लिकेटेड वाटतं. एकदा बघायचा प्रयत्न केला मी, एक कॉम्प्लिकेटेड वाटतं. कुणी कुणाला काय कसा त्रास देऊ शकतो, कशा कुरगोड्या करू शकतो, कसं त्याला नवीन मार्ग, ह्याच्यावरच सगळं चाललेलं असतं. आणि काय बघायचं, त्याच्यावर चर्चा करत होते महिला भगिनी, चर्चा करत होते 4-5. उद्या त्या एपिसोडमध्ये त्या काय त्या पात्राचं नाव विसरलो, अंकीच्या जीवनामध्ये काय होणार आहे? अरे तुझ्या पोराचं बघ काय होणार आहे आधी, त्याच्या शिक्षणाचं बघ, त्याच्या आरोग्याचं बघ, त्याच्या संस्काराचं बघ. आम्ही शिक्षण ही व्यवस्था शिक्षकावर सोडून दिली. तुमची नाही जबाबदारी का? तुझं कृत्य महत्वाचं नाही का? तुझं काय आम्ही पूर्ण करायचं? आम्ही सगळ्यांनी नेहमी सत्य बोलावे. अरे तुझा बाप आज सत्य बोलत असेल, तू सत्य बोलणारच नाहीस, आयुष्यामध्ये कधी सत्य बोलणार नाही. कारण आम्ही अनुकरण करतोय, आम्ही बघतोय, तेच आम्ही बघितलं पाहिजे. शेवटी जीवनाचा प्रवास कशासाठी आहे हे माणसाला कधीतरी कळलं पाहिजे. आपले विवेकानंद जे आहेत ते एकदा भारत भ्रमण करताना एका गावात गेले होते. तिथला हा प्रसंग आहे. ते भारत भ्रमण करत असताना त्या गावामध्ये अशी अवस्था होती, ते भिक्षा मागायची गावात आणि तिथं चिंतन मनन उपदेश करायचे. गावाची अशी अवस्था होती की एक वेळचं जेवण त्यांना मिळायचं गावाला, दुसऱ्या वेळचं जेवण मिळत नाही, एवढी गरिबी दारिद्र्य होतं. एक दिवस त्यांनी विचार केला की हे आपण भिक्षा मागणं म्हणजे अजून त्यांच्या पोटावर पाय देणं आहे. आजपासून मी भिक्षा मागणार नाही या गावामध्ये. आणि असा त्यांनी निश्चय केला. झऱ्याचं पाणी पिले आणि जंगलात जाऊन ध्यानाला जाऊन बसले. आता काय व्हायचं ते उघड. प्रसंग असा घडला, एक भुकेलेला वाघ त्यांच्या समोर आला त्या काळात. आता हा भुकेलेला वाघ आहे, तो त्याला खाणार आहे. तर त्यांनी स्वतः असं ठरवलं की नाहीतरी मी इतरांची भूक भागू शकत नाही, याची तरी भूक भागूया. आणि त्यांनी समर्पण करण्याचं ठरवलं आणि ते डोळे मिटून बसले. आता म्हटले वाघ कधीतरी येईल. वाघ कधीतरी येईल.
आणि तो झडप घालेल मला मारून टाकेल आणि खाऊन टाकेल. बराच वेळ झाला त्याने काहीच झालं नाही म्हणून डोळे उघडले. त्यांना असं दृश्य दिसलं की वाघ निघून चाललाय. त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये असा विचार आला की ज्या अर्थी भुकेला वाघ माझ्यासमोर आला, त्याला भूक लागली असताना त्यांनी मला खाल्लं नाही, त्या अर्थी परमेश्वराची माझ्याकडून काहीतरी वेगळं करून घेण्याची इच्छा आहे. म्हणून मला परमेश्वराने जिवंत ठेवलं, म्हणून मला परमेश्वराने या संकटातून वाचवलं, या धोक्यातून वाचवलं. आणि तिथून पुढचं ज्ञानयोग, भक्तियोग तुम्ही जे वाचाल ज्ञान त्यांचं वाङ्मय ते तुम्हाला लक्षात येईल. तिथून तुमचा प्रवास कसा, शिकागोबद्ध भाषण कसं, आणि त्या सगळ्या गोष्टी आपल्याला सगळ्या माहिती आहेत. आपण सुद्धा हा विचार केला पाहिजे. माझ्यावर जर एखादा प्रसंग उतरला असेल आणि मी जर त्यातून बाहेर पडलो असेल, छोटा असेल मोठा असेल, तर हा विचार केला पाहिजे की माझ्या हातून सत्कर्म घडावं, सत्कार्य घडावं, माझ्या सद्भावना वाढीस लागाव्यात, मी लोकांसाठी काहीतरी करावं, अशी परमेश्वराची योजना असेल. म्हणून मला यातून वाचवलंय, यातून बाहेर काढलंय. हा विचार आमच्या मनामध्ये आला. मला तो विचार फार महत्वाचा वाटतो. आम्हाला या स्वयंप्रेरणा ज्याला विचार आहे, हिसाब नीती नावाचं एक पुस्तक होतं, लहानपणी मी वाचायचो. तुम्ही वाचलं का वाचा, मला कधी वाचता मिळालं तर जरूर वाचा, मुलांना वाचायला द्या. छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, अतिशय छोटे छोटे मतितार्थ प्राण्यांच्या संवादातून त्यांनी केलेले आहेत. कोणी लिहिलं, कसं लिहिलं मला माहीत नाही, पण खूप छोट्या आणि छान अशा गोष्टी त्यांनी त्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आम्हाला त्याचा विचार करत राहणं आमच्यासाठी महत्त्वाचं आहे की जीवन कार्य कशासाठी आहे, मी काय करतोय आणि मी माझ्या जीवनाच्या हेतूला अनुसरून करतोय का. ज्ञानेश्वरीमध्ये आणि तुकाराम गाथेमध्ये आणि भागवतामध्ये सुद्धा, दासबोधामध्ये सुद्धा खूप विचार मांडले, इतके विचार मांडले. म्हणजे तुम्ही मना सज्जना जर कधी वाचलं आणि जर मनापासून विचार केला तर तुम्हाला कळेल की आयुष्याचा मतितार्थ काय, मी कशासाठी आलो, मला काय केलं पाहिजे. इतक्या गोष्टी आहेत. आपली भावगीतं सुद्धा एवढी प्रेरित करणारी आहेत. तुमचं पुढचं आयुष्य जात असताना आपण एका ब्रँचमधून तुमची दुसऱ्या ब्रँचमध्ये बदली झाली किंवा एका विभागातून दुसऱ्या विभागात बदली झाली, तरी तुमच्याबद्दल लोकांचं मत काय असावं, तुमच्या विभागावर तुमच्या कामाचा कसा ठसा असावा, त्याच्यासाठी या काही गोष्टी भावगीतांमधून सुद्धा अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवून जाती, 2 दिवसांची रंगत संगत 2 दिवसांची नाती, फुलून येता फुल बोलले जी मरणावर हृदय बोलले, नवते नंतर परी निरंतर गंधित झाली माती. अख्खी मी गाणं ऐकवत नाही तुम्हाला, परंतु हे लक्षात ठेवलं पाहिजे की माझा या पृथ्वी तलावरचं वास्तव्य, माझं या शिवकृपा संस्थेतलं वास्तव्य संचालक म्हणून किंवा अधिकारी म्हणून एक ठराविक काळाचं आहे. तर मी याला सुगंध दिला पाहिजे. फुलून येता फुल बोलले, मला मरायचं एक दिवस असं कोणालाही माहिती आहे, पण जाताना मी या मातीला सुगंध देणार आहे. ही भावना त्या फुलाच्या मनामध्ये आहे. निसर्गाकडून आम्ही शिकलं पाहिजे. पर्यावरणाबद्दल काम करतायत चव्हाण साहेब, आणि निसर्गाकडून हे शिकणाऱ्या गोष्टी आहेत. आम्ही याचा विचार केला पाहिजे की माझं वास्तव्य, माझं जीवन कार्य, माझं प्रशासकीय कार्य, माझं लोकोपयोगी कार्य खऱ्या अर्थानं कसं लोकांना उपयोग पडेल आणि त्याच्याबद्दल कुणीतरी पाठ ठोठावे अशी काय अपेक्षा नाही. हा परत आत्मानंदाचा विषय. जर तुम्ही त्या ठिकाणी चांगलं कृत्य केलं असेल तर मला माझ्या आठवडे अशा निर्माण झाल्या असेल, अशी पाखरी येते स्मृती, आमच्या स्मृती अशा असतील की आम्हाला त्या खऱ्या अर्थानं आम्हाला स्वयंप्रेरित करतील, आम्हाला उद्बोधन करतील, आम्हाला आनंद देतील, इतरांना आनंद वाटण्यासाठी प्रेरित करतील. या सगळ्या गोष्टी आम्हाला बघितल्या पाहिजे. खूप गोष्टी आहेत. चढता सूरज धीरे धीरे यायची, कवाली ना आजीज नाचेची, ती सुद्धा तुम्ही ऐका. किती मतितार्थ त्यांनी, मी आता सगळी कवाली ऐकवणार नाही तुम्हाला, तुम्ही पण ऐकलं पाहिजे, तुम्ही स्वतः चिंतन मनन केलं पाहिजे अशी माझी तुमच्याकडनं अपेक्षा आहे. कारण प्रत्येक शब्दात, आता आम्ही तुकाराम गाथेतल्या ओव्या वाचत होतो ना, प्रत्येक शब्दामध्ये गर्भितार्थ आहे आणि खूप चांगले गर्भितार्थ आहे, जे आपल्याला खऱ्या अर्थाने समजून घेणं ही खऱ्या अर्थाने आपली जीवन प्रेरणा असली पाहिजे. मी शिकलो कशासाठी, वाचायला यावं म्हणून, वाचायचं कशासाठी, समजावं म्हणून, समजायचं कशासाठी, अंमलात आणावं म्हणून. या सगळ्या गोष्टी आम्हाला कळल्या पाहिजे. आम्हाला त्या गोष्टी जर कळाल्या आणि त्या दृष्टीतून आम्ही जर पुढे जाऊ शकलो तर आम्हाला आमचं चिंतन शिबिर सत्कारणी लागलं असं म्हणता येईल. मला नेहमी वाटतं कुठलीही घटना आयुष्यामध्ये घडली तर ती सत्कारणी कशी लागेल याचा विचार आम्ही केला पाहिजे. गाथा मंदिराच्या तुकोबरायाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये तुम्ही 2 दिवसाचं एवढं चिंतन शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. तर याच्यातून मी काय घेऊन गेलो, टेकअवे काय, आम्ही इंग्लिशमध्ये आता हा फार शब्द आला, टेकअवे काय घेऊन गेलो, याला फार महत्व असतं. त्यामुळे मी मगाशी सांगितलं की प्रशिक्षणोत्तर परिणामांचा अभ्यास आपल्याला करण्याची गरज असते की
प्रशिक्षणात जे शिकला, चिंतन शिबिरात जे श्रवण केलं, मनन केलं, चिंतन केलं, त्याचं अवलंबन आमच्यात झालं का? मी अनेक ठिकाणी सांगतो प्रशिक्षणामध्ये गेल्यानंतर, तुम्ही प्रशिक्षणार्थी म्हणून जर तुम्ही सहभागी झाला असेल तर तुमच्या संस्थेमध्ये गेल्यानंतर तुम्ही सादरीकरण केलं पाहिजे. मी काय शिकलो, आपल्याला यातून काय करता येईल, आमच्या संस्थेसाठी अमुक अमुक योजना मी ऐकली, ही कशी कस्टमाइज करता येईल याचा विचार केला पाहिजे. मी अमेरिकेतल्या त्या प्रशिक्षणामध्ये एक प्रश्न इथल्या प्राध्यापकांना विचारला की आम्ही 49 देशाचे लोक त्या ठिकाणी होतो. त्यांना मी सहज विचारलं की कोणत्या देशाचे लोक तुम्हाला खूप असे तन्मयतेने, आत्मीयतेने आणि पूर्ण अभ्यास करताना वाटतात. त्यांनी क्षणाचा विलंब नव्हता सांगतात चीनमधले प्रशिक्षणार्थी सांगितले मला की असे असतात. त्यांच्याकडे पूर्वी असं होतं की चीनमध्ये मक्याच्या आधारित खूप पदार्थ खातात आणि मक्याचं उत्पादन चीनमध्ये होत नव्हतं, त्यांना इम्पोर्ट करावं लागायचं. तर त्याच्याबद्दल त्यांनी अमेरिकेत प्रशिक्षणार्थी पाठवले. त्यांनी सांगितलं प्रशिक्षणातला 1 सेकंद सुद्धा ह्या प्रशिक्षणार्थींनी घालवून दिलं नाही. ते कुठे धबधबा बघायला गेले, दिवार सिटीला भेट दिली, आमच्या वॉशिंग्टनला गेले, अजिबात केलं नाही. इथला प्रत्येक क्षण आणि इथला प्रत्येक दिवस त्यांनी त्या ठिकाणी अभ्यासात घालवला. काय काय गोष्टी शिकल्या त्याचं टिप्पण केलं, काय काय करायचं त्याच्याबद्दल कार्यप्रणाली केली आणि मग ते गेले. आमचा मुद्दा असा असला आम्हाला हे नुसतं आमचं मनुष्यबळ निर्मितीचा जो प्रयोग आहे, प्रशिक्षित करण्याचा जो अट्टाहास आहे, हा त्यासाठी आहे की तुम्ही त्या ठिकाणी योगदान देण्यासाठी तुम्ही काय काय करायचं बघितलं पाहिजे. मी प्रत्येक प्रशिक्षणात सांगतो की लोकांनी प्रत्येकाच्या बाबतीत ज्या ज्या गोष्टी आपण या ठिकाणी शिकणार आहे त्याच्याबद्दल येण्यापूर्वी सुद्धा अभ्यास केला पाहिजे, आल्यावर सुद्धा अभ्यास केला पाहिजे, गेल्यावर सुद्धा अभ्यास केला पाहिजे. तर तुम्हाला खऱ्या अर्थाने कळतं की आपण काय शिकायचं होतं आणि कशा पद्धतीने आपण घेऊन गेलो. संस्कार आणि सद्विचार ह्या गोष्टी जरी आपण विचारात घ्यायच्या ठरवल्या तरी खूप गोष्टी आपल्याला मिळू शकतात. कारण ज्या गोष्टी आपल्याला आयुष्यामध्ये उपयोगी असतात त्याचा विचार आपण सतत करत राहणं ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट असते. मला जिल्हा परिषदेमध्ये असताना आम्ही आरोग्याच्या संबंधाने बरेच प्रश्न निर्माण झाले होते. आमचा माता मृत्यूदर वाढत होता, बाल मृत्यूदर वाढत होता आणि मला त्याची खूप चिंता वाटत होती. म्हणून मी ठरवलं की आपण जिल्हाभर सगळीकडे आपण आरोग्य सेविकांचं, आरोग्य सेवकांचं आणि त्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचं प्रशिक्षण आणि चर्चासत्र घेऊया, त्यांना प्रेरणा देऊया. कारण हे आपल्यासाठी स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांनी आपलं बालमृत्यूचा दर वाढत राहणं हे काही चांगलं नाही आहे. आपण कुठे कमी पडतो याचं आत्मचिंतन केलं पाहिजे. आज केलो तर ते करताना मला एका प्रशिक्षण शिबिरामध्ये एका आरोग्य सेविकेने एक पुस्तक भेट दिली. त्या पुस्तकाचं नाव होतं चांदणे शिंपीत जा. 23 वर्ष सर्व्हिस झाली होती त्या महिलेची, त्या आरोग्य सेविकेची. आणि 23 वर्षातला जवळपास 20 वर्ष कालावधी त्यांनी आदिवासी भागात, डोंगराळ भागात सेवा करण्यात घालवला. त्या पुस्तक मी सासवडला मला ते पुस्तक दिलं. मी बारामतीला जायचं होतं. मी सासवड ते बारामती ह्या काळात ते पुस्तक वाचलं. मला एवढा आनंद झाला की एका आरोग्य सेविकेने इतके उद्बोधक अनुभव लिहिले. त्यातले काही 1-2 अनुभव फक्त मी तुम्हाला सांगणार आहे, सगळं पुस्तक काय सांगणार नाही. अनुभव असा होता की जुन्नर तालुक्यामध्ये, जुन्नर तर तुम्ही ऐकून असाल तालुका, सह्याद्रीमध्ये डोंगर, तो तालुका अर्धा सपाट आहे आणि अर्धा डोंगराळ आहे. जिथं उकडीने तिचा उगम होतो ते ठिकाण आहे. तर त्या जुन्नरच्या आदिवासी भागामध्ये 15 वर्षापूर्वी ती महिला काम करत होती. त्या काळामध्ये दळणवळणाची साधनं नव्हती, आजच्यासारखे रस्ते नव्हते, वीज किंवा पाणी पुरवठ्याच्या सुविधा नव्हत्या आणि सगळं जंगल होतं. सगळे श्वापद त्या ठिकाणी वावरायचे, त्याची भीती असायची. अशा काळामध्ये आज एखादी गरोदर महिला बाळांत व्हायची आणि स्टॅटिस्टिक्स असं आहे बाळांपणामधलं की 70% डिलिव्हरी ह्या रात्री होतं. तर ही महिला जर अशी आडलेली कुणी महिला असेल, बाळांत होणारी महिला असेल, तिच्या सेवेसाठी ह्या काट्याकुट्यातून वाट काढत ती बाई त्या ठिकाणी जायची, ती आरोग्य सेविका जायची आणि तिची सोडवणूक करायची. त्या परिवाराला कुणीही त्या ठिकाणी मदतीला नसायचं, आरोग्य सुविधा नसायची. त्या लोकांचा कृतज्ञता भाव, मग ती कधीतरी नाचणीचं एक चिपट म्हणून एक माप असतं, चिपटभर धान्य देईल, आणखीन काहीतरी देईल, काहीतरी एवढाच त्या या आरोग्य सेवेकडं सन्मानाचा आणि आनंदाचा ठेवा जीवन तो पुस्तकात ठेवा. मला खूप आनंद वाटला. आम्ही जीवनदान देणारी म्हणून माणसं बघितली जी आपल्याला खऱ्या अर्थाने प्रेरित करतात. आपलेही आपण हे विचार केले पाहिजे.
प्रत्येकाने हा विचार जर आपण करत राहिलो तर केवढी मोठी देशाची माणसांची संपत्ती निर्माण होईल, जी सद्विचारी आहे, सदाचारी आहे, गुन्हेगारी करत नाही, चांगल्या गोष्टी करते, चांगल्या गोष्टींना प्रेरणा देते, चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन देते, एकमेकाबद्दल हेवा अहंकार त्यांच्या मनामध्ये नसतो. कारण अलीकडे फार रामदास मुंडाण्याचं वाक्य त्यासाठी सांगितलं की अलीकडे फार विचित्र वाढ. माझ्या शेजाऱ्याच्या दारात गाडी उभी राहिली, माझ्या पोटात दुखायला, कारण नसेल दुखायला, मला फार वाईट वाटतं. अरे कशाला मत्सर करतो, कशाला हेवा करतो, आणि यातून आपण काय कमावतो काय गमावतो याचा हिशोब कधी करत नाही. त्याचा हिशोब सुद्धा आपण केला पाहिजे. पाठीमागं बघताना 20 वर्षाच्या 25 वर्षाच्या 30 वर्षाच्या जे काही तुमची जीवनाची वाटचाल असेल त्या वाटचालीचं सिंहावलोकन करताना आपल्याला हे कळलं पाहिजे, आपल्याला हे आठवलं पाहिजे की आपण काहीतरी चांगल्या गोष्टी केल्या. आणि सात्विक आनंद, मला मगाशी आपल्या गाथा मंदिराचे महाराजांचे चिरंजीव सांगत होते की आमच्या प्रशिक्षणार्थीच्या चेहऱ्यावर सात्विक स्वरूपाचा आनंद आहे. हा मला फार महत्वाचा वाटतो, कारण सात्विक आनंद हा लोप पावत चालला. 30 वर्षापूर्वी माझ्या गावामध्ये सुद्धा वीज नव्हती, पाणी आडाचं शिंदून आणायला लागायचं, खाऱ्या पाण्याचा आड, गोड्या पाण्याचा आड असं होतं. चिमणी आणि कंदिलाच्या उजेडात आम्ही अभ्यास करायचो. त्या काळात सुविधाच नव्हत्या. एसटी आम्हाला कधीतरी यायची, पावसाळ्यात ती पण बंद व्हायची, आमच्या ओढ्यावरचे पूल वाहून जायचे, हे सगळे प्रकार घडायचे. पण मला त्याही काळामध्ये, जसं आता तुम्ही रामकृष्ण हरी म्हणाला तसं त्याही काळामध्ये लोक जे त्यावेळेला भेटायचे ते रामराम म्हणायचे, त्याच्या चेहऱ्यावर मला सात्विक आनंद दिसायचा, जो मला आजच्या काळात 30 वर्षानंतर आमच्या गावात सगळं आलं, पाणी आलं, लाईट आली, काय सगळ्या इमारती आल्या. मी एकाला म्हणणार रस्ता गुळगुळीत झाला, तुझं मन गुळगुळीत नाही झालं, इमारतीची उंची वाढली, तुझ्या विचाराची उंची नाही वाढली, उपयोग काय? या सगळ्या गोष्टी आम्हाला कळत नाही की आम्ही करतो काय. शेवटी या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. एका दिशेचा शोध नावाचं एक पुस्तक आहे संदीप वासलेकरांचं, ते सुद्धा तुम्ही जरूर वाचा. या पुस्तकातला एक किस्सा मी तुम्हाला सांगून मी थांबवतो, कारण खूप वेळ तुमची सुद्धा श्रवण शक्ती किती असेल याचा मला अंदाज नाही आहे, त्यामुळे आणखी मी एका दिशेचा शोध नावाचं एक पुस्तक आहे, त्यामध्ये अनेक किस्से आहेत. 49 देशांच्या राष्ट्राध्यक्षाची या संदीप वासलेकरांचा संबंध आहे आणि ते खूप ज्ञानी व्यक्तिमत्व आहे. हिवरे बाजारमध्ये त्यांना पोपटराव पवारांच्याबरोबर भेटलो होतो आणि ते परवा सुद्धा त्यांचं एक व्याख्यान होतं जागतिक शांततेबद्दल, परंतु मला त्या ठिकाणी जाता आलं नाही. परंतु माझी खूप इच्छा होती म्हणून मी सकाळच्या एका माणसाला सांगितलं ते मला जरा वाचायला हे ऐकायला जरा क्लिप पाठवून द्या, अलीकडे ती सुविधा झाली त्यामुळे. आणि माझी ही सवय, मी प्रवासात सुद्धा अनेक गोष्टी ऐकत असतो. मला असं वाटतं की कीर्तन ऐकतो, प्रवचन ऐकतो, जमेल ते काय ऐकतो, व्याख्यान ऐकतो, कथाकथन ऐकतो, काही ऐकतो. कारण मला असं वाटतं की अनेक लोकही जे ऐकवतात आपल्याला त्यांच्या व्याख्यानातून, त्यांच्या उद्देशातून अनेक गोष्टींचं सार भरलेलं असतं. अनेक ग्रंथांचं, अनेक पुस्तकांचं, अनुभवांचं वाचन आणि अवलंबन करून हे आलेलं असतं, ज्यामुळं आपण ऐकलं पाहिजे. म्हणजे तुम्ही जरी काही गोष्टी, आता चितळे वाचताना नावाची जर पु ल देशपांडेंची कथा तुम्ही ऐकली तर तुम्हाला हसता हसता रडू येईल अशी ती कथा आहे. म्हणजे आपल्याला कळतं अरे काय लोक होते. पेस्टन काकाची कथा ऐकल्यानंतर तुम्हाला लक्षात येतं अरे काय मुद्दा त्यांनी मांडलाय. रावसाहेब कथा ऐकताना तुम्हाला वाटतं अरे काय अशा गोष्टी आहेत की आपल्याला त्या गोष्टी वेगळ्या उंचीवर घेऊन जातात. पेशवे महापालिकेत नोकरीला असतात अशी वपू काळेंची एक कथा आहे. इतक्या इंटरेस्टिंग कथा आहेत ज्या आपल्याला ऐकताना आणि इतकं वाटतं आणि त्या आपल्याला वेगळ्या विश्वात घेऊन जातात. तसं पुस्तकं सुद्धा वेगळ्या विश्वात घेऊन जातात. आजच्या काळात ते मी म्हणून काल संदीप वासलेकरांचं सांगितलं की तुम्ही त्या ठिकाणी तर हे एका दिशेच्या शोधमध्ये एक किस्सा त्यांनी सांगितला आहे. माली नावाच्या देशाचा किस्सा आहे. माली नावाचा देश, तुम्ही कधी त्याचं नाव ऐकलं असेल. माली नावाचा एक आफ्रिकेमध्ये एक छोटा देश आहे आणि त्याचं वैशिष्ट्य त्या लेखाचं म्हणजे त्या प्रसंगाचं मला वेगळं वाटतं, ते मला तुम्हाला सांगायचंय. ते माली देश महत्वाचं नाही पण त्याचं वैशिष्ट्य महत्वाचं. या माली देशामध्ये हे संदीप वासलेकर गेले. त्यांनी बघितलं रस्त्याने जाताना रस्ते बरोबर नाही आहेत, पाण्याच्या सुविधा, निवाऱ्याच्या सुविधा, सगळं आणखी बऱ्याच गोष्टी तिथं झालेल्या नाहीत. ते ज्या परिषदेमध्ये गेले होते तिथे एक मुद्दा होता जो फार वेगळा होता. तो 4 देश आहेत, माली आणि अजून 3 देश आहेत. त्या 4 देशांनी एक मंडळ स्थापन केलं. हे मंडळ कशासाठी आहे? हे मंडळ यासाठी आहे या 4 देशामधल्या भूगर्भामधल्या आणि भूतलावरच्या सगळ्या पाण्यावर सगळ्या नागरिकांचा, सगळ्या देशातल्या या 4 देशातल्या नागरिकांचा समान हक्क आहे हे ठरवणारं हे मंडळ आहे. मला फार आश्चर्य वाटले हे नाव ऐकून सुद्धा आणि किस्सा वाचून सुद्धा. आमच्याकडं मी जर एक 800 फूट बोर घेतलं ना तर माझा शेजारी 1000 फूट घेतो, त्याचा शेजारी 1200 फूट घेतो. तुझं पाणी कसं राहतं बघतो.
आणि हिने सगळ्यांचं मंडळ केलंय. आमच्यामध्ये शेतकऱ्यांच्या मध्ये शेजारी शेजारी भांडणं आहेत, पाण्यासाठी गावागावात भांडणं आहेत, जिल्ह्यात भांडणं आहेत, राज्यात भांडणं आहेत, देशात भांडणं आहेत. असं आमचं आहे. आणि इथं 4 देश एकत्र आले आणि 4 देशांचं आणखीन एक वैशिष्ट्य त्या देशातलं फार महत्वाचं आहे. 4 देशांपैकी 3 देशामध्ये धरणं आहे. माली देशात धरणं नाही. आणि माली देशाचा अध्यक्ष हा त्या मंडळाचा अध्यक्ष आहे ज्याच्याकडे धरणही नाही. आमच्याकडे आमचं धरण आमचं नाव असा कार्यक्रम असतो. यांनी 4ही देशाने ठरवलं. मला हा विश्वात्मक विचार वाटला, हा ज्ञानेश्वरीतला विचार वाटला की जो खऱ्या अर्थानं आपल्यासाठी खूप आजही महत्वाचा आहे. जलयुक्त शिवार अभियानची आम्ही कामं करताना अनेक ठिकाणी मला असे प्रसंग घडले, अनेक गोष्टी मी बघितल्या आणि ते बघितल्यावर माझं मन खूप व्यथित व्हायचं बऱ्याचदा. तुला सरकारने 15 बांधून दिला, आता त्या बंधाऱ्यातला 4 वर्षांनी साठलेला काळ सुद्धा सरकारनेच काढावा. हा काय प्रकार आहे? म्हणजे उपयोग तू करायचा आणि काळ मात्र सरकारने काढायचा. एका गावात गेलो, आम्ही केटीव्हीवर दिलं होतं. केटीव्हीवर माहिती का तुम्हाला? कोल्हापूर टाईप बंधारा, त्याला फळ्या असतात, झडपा असतात. ते आता झडपा बऱ्याच ठिकाणी लोखंडी आल्या, पूर्वी त्या लाकडी होत्या. तर एका गावामध्ये गेलो, ते मला मागणी केली लोकांनी की ते साहेब ती केटीव्हीवर असं आहे आणि त्याचे झडपा सगळे गेल्या. म्हणलं पहिले झडपा कुठे गेल्या? आणि ते म्हणले लोकांनी चोरून नेल्या, घरी जाळून टाकल्या. म्हणलं मग ही प्रॉपर्टी तुमची आहे, ही भावना तुमच्या मनामध्ये नाही का? आमची प्रॉपर्टी आमचं आहे, माझ्या बंधाऱ्यातून, माझ्या गावच्या बंधाऱ्यातून अनेकांचं कल्याण होणार आहे, अशी भावना तुझ्या मनामध्ये का नाही? असं मी त्या माणसाला विचारलं. याच्यावर उत्तर झालं. मला अलीकडे काय काय गोष्टी अशा उद्विग्न करणाऱ्या वाटतात. आम्ही देवस्थानमध्ये एका गेलो. त्या देवस्थानमध्ये, आता मी नाव सांगून कुणाला अपमानित करणार नाही, देवस्थानमध्ये मी गेलो आणि तेच प्रश्न सगळे. साहेब ते देवस्थान निधीमधून आम्हाला 15 लाख रुपये द्या, 20 लाख रुपये द्या, भक्त निवास बांधायचे, हे करायचे, अमुक रस्ता करायचा, हे सगळ्या मागण्या. ती बरोबर काय आहे? ह्या परमेश्वराची सात्विकता आणि प्रसन्नता महत्वाची आहे का तुझा कंत्राटदार कोण आहे, त्यात कमिशन तुला किती मिळणार हे महत्वाचं आहे? तुला परमेश्वर कधी आयुष्यात आयुष्यवाद देईल का? जर तू अशा पद्धतीने लोकांचं, हा संस्थी शेवटी लोकांचा निधी आहे, त्याचा दुरुपयोग आम्ही करतोय. अरे भक्त निवास बांधणारच नाहीये, त्यात कमिशन आहे, ते पडणार आहे, हे माहिती आहे. 47 देवस्थानची एक बैठकच घेतली मग मी जिल्ह्यामध्ये आणि त्याला सांगितलं काय महत्वाचं आहे, आम्हाला सात्विकता कशी निर्माण करता येईल, प्रसन्नता कशी आणता येईल, खऱ्या अर्थानं श्रद्धा कशी वाढवता येईल, याच्याबद्दल जरा बोला की. याच्याबद्दल आम्ही बोलतच नाही. आम्हाला भौतिक सुविधा महत्वाच्या आहेत, रस्ते महत्वाचे आहेत, इमारती महत्वाच्या आहेत, पण आमची माणसं महत्वाची नाही. इमारती पडल्या तर परत बांधू, माणसं पडल्यावर कशी उभी करायची मला सांगा. हा आम्ही प्रश्न विचारत राहायचो आणि मला हे खूप त्रासाचं वाटतं सगळं. तर या संदीप वासनेकरांचा किस्सा सांगायचा पुढं की त्या ठिकाणी आपले या मंडळाने ठरवून त्या ठिकाणी पाण्याचं वाटप करण्याचा जो प्रयत्न केला तो मला फार स्तुत्य वाटलं. हे वासनेकर म्हणाले की विमानतळावर मी परत आलो, झाडू मारणारे कोणाला प्रश्न विचारला, अरे तुझ्या देशात तर काय विकास नाहीये, रस्त्याचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, विजेचे प्रश्न आहेत, सगळे प्रश्न आहेत. तो त्या मुलाने दिलेलं उत्तर फार उद्बोधक आहे. तो माणूस म्हणतो साहेब खरंय आमच्याकडे या सुविधा नाही, कदाचित 50 वर्षांनी त्या होतील, 100 वर्षांनी होतील, पण काय महत्वाचं आहे? सामाजिक सौख्य महत्वाचं आहे का हे बांधकामांचं ऐश्वर्य महत्वाचं आहे? या लेखाचं नावच होतं जेव्हा मी ऐश्वर्य पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला कळल्या पाहिजे. आमच्या संत वाङ्मयामध्ये, आमच्या संपूर्ण या 5000 वर्षाच्या संस्कृतीच्या प्रवासामध्ये या सगळ्या गोष्टी लिहून ठेवल्यात, शब्दबद्ध केल्यात, खूप अभिमानाने सांगितल्यात. याचा आम्ही विचार करूया ना. आणि या प्रत्येकाची जीवनशैली बनली पाहिजे. मला शिवकृपातून खऱ्या अर्थानं शिवाचा आशीर्वाद प्रतीत झाल्याचं दिसलं पाहिजे. आमच्या कृतीतून, आमच्या कामातून, आमच्या समन्वयातून, आमच्या सहकार्यातून, आपल्या संस्थेप्रती असलेल्या आस्थेतून, आत्मीयतेतून दिसलंच पाहिजे. पण समाजाप्रती, मानवतेप्रती असलेल्या आत्मीयतेमधून पण हे दिसलं पाहिजे. तर मी बोलतोय हे सत्कारणी लागला असं मी म्हणेन. या सगळ्या गोष्टी मला महत्वाच्या आहेत. मला असंच जायला आवडत नाही, मला काही गप्पा मारायच्यात म्हणून तुमच्याकडे आलेलं नाही. माझी इच्छा मनापासून आहे की तुम्ही यातून काहीतरी विचारात केलं पाहिजे, तुम्ही स्वतःचे विचार त्यामध्ये घातले पाहिजे. चांगले विचार, चांगल्या गोष्टी आपल्याला कशा न्यायच्यात याचा विचार आपल्यासाठी आपण केला पाहिजे. शेवटी 7 पिढ्यासाठी धनसंपत्ती महत्वाची नाही, विचारधन महत्वाचं आहे. हे विचारधन तुम्ही नेलं का
ते खरंच गेलं का? तुमच्या मुलांमध्ये, तुमच्या नातेवाईकांमध्ये, तुमच्या मित्रांमध्ये या सगळ्या गोष्टी रुजवल्या का? हे मला महत्वाचं आहे. आज एक मोबाईलमध्ये संदेश आला, अफवाच्या परिसरात ते प्रसारण करण्यामध्ये आम्हाला आनंद वाटणं. आजच्या काळात तर मला असं वाटतं की 3 प्रकारची अतिक्रमण चालली. एक अतिक्रमण आहे मगाशी सांगितलेलं टीव्ही ताबडतोब पाठवलं. बरं तास तास माणसं ते बसतात आणि वेड्यासारखे ते आयुष्य घालवतात. आमच्याकडे आज मला आता माहित नाही तुमचा काय अनुभव आहे, शेतीमध्ये काम करणारी माणसंच मिळत नाही, काम करायलाच माणसं मिळत नाही. ते बसते टीव्ही बघत, ते येतच नाही. आलं तर 11 वाजता येतंय, 5 वाजता जातंय, मध्ये तंबाखू, पान, चहा, जेवण ह्यात वेळ घालवतो. कामच करत नाही साहेब. का होत नाही? आमची कष्ट. भारताच्या बाबतीमध्ये विकासाचं सूत्र सांगताना विवेकानंदांनी पहिलं सांगितलं होतं, तुम्ही जपानी लोकांकडे बघा, तुम्ही चिनी लोकांकडे बघा, किती तास ते तरुण काम करतात. 12 तास काम करतात, 15 तास काम करतात. आमच्याकडे तर 5 तास काम झालं तरी खूप काम झालं म्हणतंय, 7 तास काम झालं तरी खूप काम झालं म्हणतंय. अरे तुला आनंद मिळाला पाहिजे. अनेकांसाठी मी काम करतोय, मला त्या कामातून आनंद मिळाला पाहिजे. हे पतसंस्थेमध्ये, सरकारमध्ये काम करण्याची संधी का संकट हे आपल्या विचारावर आहे. जर आम्ही त्या ठिकाणी संधी म्हणून मानत असू, परमेश्वराची आणि मानवतेची सेवा, ज्ञानेश्वर किंवा तुकोबाराय काय म्हणत नाही तो, मला काहीतरी अर्पण करा. आजकाल लोकांचं ते एक मी बघितलं. मी एका मंदिरामध्ये गेलो होतो, मला ते आता मी मंदिराचं नाव सांगून अपमानित नाही करणार. ते म्हटले महाराजांना हा दरवेळेला हा निळ्या रंगाचा अंगर का असतो, आज त्यांनी पांढऱ्या रंगाचा घातला. अरे तुला पांढरा का निळा महत्वाचं नाहीये ना, त्याचा विचार तुझ्यात आला का? तू दुसऱ्याचा द्वेष करतो हे आधी सोड. मी आता वारीचा, आता अपमान समजू नका चव्हाण साहेब, वारीत सुद्धा एक प्रसंग बघितला, तो सुद्धा मला फार उद्विग्न करणारा वाटला. आम्ही वारीची व्यवस्था म्हणून गेलो होतो. इतके भांडत होते ते लोक एकमेकांशी, एवढे शिव्या देत होते एकमेकांशी त्या पाण्यावरून, त्या टँकरच्या. मी त्या पालखी प्रमुखांकडे गेलो आणि त्याला म्हटलं काय चाललंय हे? हा पांडुरंगाकडे कशाला जायचं? ह्यासाठी जायचं माझा द्वेष संपला पाहिजे, अहंकार संपला पाहिजे, माझे षड्रिपू संपले पाहिजे, म्हणून मला पांडुरंगाकडे जायचं. आम्ही तर घेऊन चाललोय, काय उपयोग आहे त्याचा? तू जर द्वेष तसंच असं घडलं पाहिजे. वारीहून आला, आता वारीनंतरच्या अभंग आम्ही बघत होतो गाथेचे, तिथं मगाशी गाथा मंदिरामध्ये. वारीवर आला तर तुझा विचार बदलला पाहिजे, तुझा आचार बदलला पाहिजे, तुझ्या सगळ्या विचारामध्ये, आचारामध्ये सात्विकता आली पाहिजे, प्रसन्नता आली पाहिजे, आम्हाला स्नेहभाव आला पाहिजे, सौजन्य आलं पाहिजे, नम्रता आली पाहिजे. या सगळ्या गोष्टी जर त्या नसतील तर तुझ्या वारीला जाऊन काय, मी पायी जाऊन आलो. अरे तू गेला, घेतलं काय सांग, आम्हाला काय आणलं सांग, तुझ्या कुटुंबाला त्याचा उपयोग काय झाला सांग. या सगळ्या गोष्टी आम्हाला आत्मचिंतन करणाऱ्या आहेत. चिंतन शिबिरामध्ये याचं सुद्धा चिंतन व्हायला पाहिजे. ज्या चिंतन करणाऱ्या गोष्टी आम्ही करायच्यात आमच्या कामासाठी सुद्धा, आमच्या वैयक्तिक आयुष्यासाठी सुद्धा आपल्याला शेवटी उपयोगाच्या आहेत. जात जाता एक गोष्ट पुन्हा एकदा सांगतो, अनेक गोष्टी सांगितल्या, अनेक गोष्टी माझ्याकडे आहेत असतात, कारण मला ते जे माझं एक सवय आहे, कदाचित मी वाचलं त्यातलं एक सांगण्याचा मी प्रयत्न करत असतो, जे बाहुलं ते सांगण्याचा प्रयत्न करत असतो. कारण मला असं वाटतं की ही प्रबोधनाची थोडीशी परंपरा आपण खंडित केली, ती पुढे घेऊन जायला पाहिजे, ती एका वेगळ्या उंचीवर न्यायला पाहिजे. त्या व्हॉट्सअपच्या आणि त्या फेसबुकच्या आणि त्या टीव्हीच्या आक्रमणातून आम्ही बाहेर निघालं पाहिजे. अपव्यय जो वेळेचा करतोय, दुर्विचार मनामध्ये जे भरण्याचा प्रयत्न करतोय, ते आपण थांबवले पाहिजे. कोण इलेक्शन जिंकणार, कोण हारणार याच्यावर चर्चा करण्यापेक्षा माझ्या बुद्धीमध्ये सद्विचार कसे येतील, मी सद्भावना कशा बाळगेन याचा विचार आपण केला पाहिजे. नाहीतर आयुष्य व्यर्थ जातं. त्याचा हा घडलेला प्रसंग मी मुद्दाम सांगतो जाताना. मी एका हॉस्पिटलमध्ये गेलो. हॉस्पिटल फार मोठं होतं. रोज तिथं असे गंभीर आजाराचे लोक त्या ठिकाणी यायचे आणि खूप गंभीर आजारातले व्हेंटिलेटर गेलेले मरायचे लोक, असं साधारण चित्र होतं. तर मी असं बघता बघता एक 8-10 लोक असे बघितले की ज्यांची इहलोकीची यात्रा आता संपणार आहे आणि ते परलोकी जाणार आहे, अशा अवस्थेमध्ये 1-2 दिवसाच्या ते आहेत लोक. मी बाहेर आलो आणि डॉक्टरांना म्हणालो, डॉक्टर हे 10 लोक आहेत ना, ह्याला एक प्रश्न तुम्ही विचारा आणि मला काय ते म्हणतात तुम्ही सांग. त्याला विचारा, जगलेल्या आतापर्यंतच्या आयुष्याबद्दल तुला काय वाटलं, असं 10 लोकांना विचारले. डॉक्टर विचारून आले. 10 पैकी 9 लोकांनी काय उत्तरं दिली, आम्हाला आता खूप पश्चाताप होतो, मी भाऊकीला त्रास दिला, भावाला त्याचा वाटा दिला नाही, बहिणीला पैसे दिले नाहीत, नुकसान भरपाई केली, अवताचं तास माझं दुसऱ्यात नेऊन त्याचा बाण फोडला, त्याची तिकटी काढून टाकली, त्याचं सगळं नुकसान केलं. आता मला खूप वाईट वाटतं, मी अमुक बँकेत काम करताना, अमुक संस्थेत काम करताना तिथं सुद्धा फसवलो, याचा मला आज पश्चाताप होतो.
मी म्हणा डॉक्टर, त्याला पश्चाताप झाला, पण कधी त्याच्या गवड्या मसनात गेलं. उपयोग काय? तुझं मन, शरीर आणि बुद्धी शाबूत होती, चांगली होती. जेव्हा तू काहीतरी करू शकत होता तेव्हा तू दुष्कर्म केले, दुराचार केले, दुर्भावना बाळगल्या, आणि आज तुला काय करायचं इथून? आज तू काही म्हणला तरी तुझा हातपाय संपले, तुझी यात्रा संपणार आहे. त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आपल्या शाबूत असताना आम्ही केलं पाहिजे. आमच्याकडे सुद्धा रिटायर झाल्यानंतर माणसं मग मी असं केलं असतं. अरे तू केलं का हे सांग. केलं असतं कशाला सांगतो? या सगळ्या गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहेत. ज्या गोष्टी आपल्याला ज्या ज्या ठिकाणी आपण असतो त्या त्या ठिकाणी आपल्या कर्तव्याला अनुसरून ज्या करायच्या असतात, सद्भावना असतात, आत्मीयता ठेवून ज्या करायच्या असतात त्या आपण केल्या पाहिजे. तर आपली जीवनाची खऱ्या अर्थानं आपली नौका आपली पार होऊ शकते. मगाशी मला सांगितलं शंकर महाराजांचं सांगितलं. शंकर गीता नावाचा एक त्यांचा चरित्र ग्रंथ आहे. त्यातला फक्त 12 अध्याय तुम्ही जर वेळ मिळाला तर वाचा. 10 मिनिटं लागतील पण कधीतरी वाचा. जीवनाचं तुम्हाला काय सार आहे, मनुष्य जन्म कसा आहे, त्याला हे सगळे षड्रिपू कसे त्रास देतात, खरं सुख कशात आहे, सुखाच्या आड काय येतं, सगळ्या गोष्टी अतिशय छोट्या छोट्या पद्धतीने त्यांनी सांगितल्या. कधीतरी वाचा. मी धार्मिक वाचनाबद्दल लोकांना कधीच आग्रह करत नाही. तुम्हाला पटलं तर वाचा, नाही पटलं सोडून द्या. मी परमेश्वर माना असंही म्हणत नाही. तर ज्याच्या त्याच्या मानण्याचा विषय आहे. तुम्ही आस्तिक असावं का नास्तिक असावं हे महत्वाचं नाही. तुम्ही मानवतावादी असावं हे मात्र महत्वाचं आहे. तुम्ही इतरांप्रती कशी भावना आणि भूमिका ठेवता हे मात्र महत्वाचं आहे. परमेश्वराला मी मगाशी सांगितलं कोणता नैवेद्य पाहिजे, कोणतं पक्वान्न पाहिजे, काही नाही. आमचा सगळ्यात मोठा त्यांचा मुद्दा आहे भाव. गोंदवलेकर महाराजांची प्रवचनं जर तुम्ही वाचायला कधी मिळाली तर जरूर वाचा. नामाचं महत्व काय, नामाचं सामर्थ्य काय असतं, कशा पद्धतीने त्याचा विचार केला जातो हे तुम्हाला कळेल. आणि त्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला पाहिजे. कारण आपण आता सगळं बाह्य सौंदर्य बघतो. जे संत चोखोबांचं मला वाटतं अभंग आहे, उस डोंगा परी रस नाही डोंगा, काले बोलला असे वरलिया रंगा. आतले विचार महत्वाचे आहेत. ते जर आपण त्या ठिकाणी आपण खऱ्या अर्थानं शुद्ध केले नाहीत, चांगले केले नाहीत तर आपलं जीवन, आपला सगळा प्रवास हा अशी पाखरी येतीमध्ये कुठल्या स्मृतीमध्ये जाईल हे तुम्हीच ठरवा. कारण शेवटी वामनराव पै म्हणाले तसं तू तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे. तू सत्कर्म करावेत का दुष्कर्म करावेत, का लोकांना त्रास द्यावा का उपद्रव करा का फसवणूक करावी, शाप घ्यावेत का वरदान घ्यावेत, हे सगळे तुमचे विषय आहेत. तुम्ही त्या पद्धतीने ते पार पाडणं आवश्यक आहे असं मला वाटतं. खूप चांगले उपक्रम तुम्ही मला सांगितले, तुम्ही करताय. अजून एक उपक्रम जाता मला मी सगळ्या ठिकाणी सांगतो, तुम्ही तो करावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. अशा गोष्टी सांगता येतील पण 1-2 उपक्रम त्यातला एखादा उपक्रम अवयवदानाचा उपक्रम मला फार महत्वाचा वाटतो. शेवटी हे शरीर नश्वर आहे, मेल्यावर याची फक्त माती होणार आहे. ती माती होण्यापूर्वी माझा डोळा, माझी त्वचा, माझा कुठला अवयव लोकांच्या कामी आला तर जाताना सुद्धा एक सत्कर्म केल्याचा आनंद किंवा त्या सत्कर्माचा वारसा पुढच्या पिढीला देता येईल. माझी इच्छा आहे तुमच्या सगळ्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी, पतसंस्थेतल्या या शिवकृपामधल्या सगळ्या लोकांनी हे संकल्प केले पाहिजे. हे अंडरटेकिंग ते ऑनलाईन आता आहे ते सगळ्यांनी भरून दिले पाहिजे. तुमच्या इथं बोर्ड लागला पाहिजे, तुमच्या प्रत्येक शाखेवर, हेड ऑफिसवर इथल्या सर्व संचालकांनी, अधिकारी कर्मचारी वर्गाने त्यांच्या अवयवदानाचे संकल्प केलेले आहेत असा बोर्ड लागला पाहिजे. आम्ही आयुष्याला हे दिलं पाहिजे. शेवटी दानाचं महत्व आपल्या व्यवस्थेमध्ये सांगितलंय, त्याचाही गोष्ट आहे, सांगावे का नाही मला माहित नाही. स्वामी विवेकानंद आणि JRD टाटा एकदा प्रवास करतो. त्यांचं त्यावेळेला बोटीतून प्रवास असायचे आणि 15-15 दिवस, महिना ते बोटीतले प्रवास असायचे. ते यांच्या चर्चा चालायच्या. त्यातल्या एका चर्चेमध्ये टाटांनी विचारलं स्वामीजींना की माझी आता औद्योगिक क्रांती मी आयुष्यामध्ये केली, भारतामध्ये केली, मी आता अनेक लोकांना रोजगार दिला, भारताच्या GDP मध्ये पण काही भर आम्ही घालतोय वगैरे वगैरे, तर आता अजून काय केलं पाहिजे असं स्वामीजी तुम्हाला वाटतं? स्वामीजींनी सांगितलं तुम्ही चांगलं काम करताय, लोकांना रोजगार देणं, कार्याभग्न करणं, देशाचा विकास करणं हे चांगलंच आहे. तुम्हाला जो प्रॉफिट मिळतो, तुम्हाला जे उत्पन्न मिळतं त्यातलं 10% उत्पन्न तुम्ही दान करा. यातून तुम्ही खऱ्या अर्थानं लोकांचं कल्याण करू शकता. आणि त्यातून टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस ही संस्था उभी राहिली जी चेंबूरला आता त्यांचं ऑफिस आहे. आयुष्यामध्ये आपल्याला ज्या गोष्टी करतात, मला कालच कुठल्या तरी मी ठिकाणी गेलो होतो, त्यांनी सांगितलं आम्ही 1-1 रुपया द्या म्हणून आवाहन केलं. 78 लाख रुपये जमा झाले आणि आम्ही त्या ठिकाणी त्या संस्थेला दिले.
ती संस्था मतिमंद मुलांसाठी काम करते. खरं तर आपल्याकडं या अशा प्रकारच्या खूप संस्था आहेत, या अशा प्रकारे काम करणारी लोक पण आहेत. शेवटी विनोबा भावेची कथा आहे, त्यात त्यांचं म्हणणं असं आहे की आजच्या व्यवस्थितीमध्ये सुद्धा देव, दानव आणि मानव हे तिघही मानवाच्या रूपामध्ये आहे. त्यांनी एक गोष्ट सांगितली, त्यांनी जेवणाची पंगत बसलेली आहे. देव जे आहेत ते दुसऱ्याला आधी भरवतात आणि मग आपण खातात. माणूस जो आहे, मानव तो आपलं आपलं खातो. दानव जे आहे तो आपलं तर खातो पण दुसऱ्याचंही खातो. आता कुठल्या प्रकारात असायचं आपली कर्म ठरवणार आहे. आम्ही दुसऱ्याचं खातो का दुसऱ्याला देतो, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला आपल्या उद्बोधनाच्या अनुषंगाने विचार केला पाहिजे. त्यामुळं दानाचं महत्त्व त्यासाठी आहे की आपल्या जे सत्कर्म करणारी, सत्कारणी करणारी अशी मी बऱ्याच संस्थांना भेटी पण दिल्या आहेत, ज्याच्यामध्ये मतिमंद मुलांसाठी, परित्यक्त्यासाठी, विधवांसाठी खूप काम करणारी त्यागपूर्ण माणसं मी बघितली, ज्यांचं आपल्याला नावही माहिती नसतात, पण ते लोक समर्पण भावनेने करत असतात आणि त्या पद्धतीने काम करत असताना त्यांच्या अडचणी फार मोठ्या असतात. तर याला कुठली तरी मदत आपण देऊ शकलो. तुम्ही कुठल्याही विचार करू शकता. अवयवदानाचा मुद्दा मी बिनखर्चाचा सांगितला, तुम्हाला त्यात काही खर्च येणार नाही, पण खर्चामध्ये सुद्धा दानाचे जे काही असे मुद्दे असतात याचा विचार आपण करत गेला पाहिजे. मध्ये मी गेलो होतो दगडूशेठ गणपतीच्या तिकडे, ते म्हणाले आम्ही ससून हॉस्पिटलमध्ये एक किचन चालवतो, ससूनमध्ये आले रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना जेवणाची व्यवस्था करतो. मला फार आनंद वाटला की अशा पद्धतीच्या व्यवस्था सुद्धा आपण केल्या पाहिजे, ज्यामधून आपण खऱ्या अर्थानं काम केलं पाहिजे. मी इथं आता देहूच्या देवस्थानाला सुद्धा आवाहन करेन, पण मी तुमच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला ज्या ज्या देवस्थानाचा संबंध येतो तिथं तुम्ही एक गोष्ट करता तिथं जरूर करावी. ही कर्तव्य म्हणून नाही, एक विचार म्हणून तुम्ही तुमच्यापुढे मांडतो. मला नेहमी वाटतं की आता पर्यावरणामध्ये काम करतात चव्हाण साहेब, पर्यावरण हा विषय खूप महत्त्वाचा आहे. झाडं लावा, झाडं जगवा आपण सगळीकडे म्हणत असतो आणि हा विचार आपण जर त्याला थोडी सात्विकतेची, थोडी कदाचित धर्माची किंवा धर्माची म्हणण्यापेक्षा देवतेची, संतांची जोड देऊन करू शकलो तर याचा खऱ्या अर्थानं आपल्याला खूप परिणामकारक आपल्याला त्या ठिकाणी विकास झालेला दिसेल असं मला वाटतं. याचं कारण असं, मी साईबाबा संस्थांवर जिल्हाधिकारी असताना जवळपास 2.5 वर्ष ट्रस्टी होतो. तर तिथे एक झाड आहे, लिंबाचं झाड आहे, कडुलिंबाचं झाड आहे. तुम्ही जर कधी गेला असेल शिर्डीला, त्याला गुरुस्थान म्हणतात. ते झाड फार पवित्र मानलं जातं, लोक त्याचा पाला सुद्धा घरी पवित्र म्हणून घेऊन जातात. माझ्या मनामध्ये एक अशी कल्पना त्यावेळेला आली की हे झाडाचं आपण टिश्यू कल्चर करू, रोपं तयार करू आणि प्रसादाबरोबर ती रोपं वाटू, ज्यांच्याकडे लागवड करायची. हजारो लोक रोपं वाटप निघतील आणि ते श्रद्धेने वाढवतील, हे साईबाबा आहेत म्हणतील आणि ते विचार करून वाढवतील. म्हणून आपण त्या ठिकाणी प्रयोग सुरू केला. तो आता प्रयोग नाहीये, पण मला सतत वाटतं की कोणत्याही देवस्थानाचा तुमचा संबंध येत असेल, म्हणजे आपल्याकडे आराध्य वृक्ष दिले आहेत प्रत्येक देवाचे. समजा औदुंबर आहे, दत्ताचा आहे, तुळस आहे, पांडुरंगाचा आहे, काय शमी आणि मंदार गणपतीचे आहेत, बेल हा महादेवाचा आहे. तर आपण शिवकृपाचा विचार करूया. बेलाची रोपं तयार करणे आणि ती बेलाची रोपं प्रसाद म्हणून त्या ठिकाणी वाटणे, असं आपण करत राहिलो आणि ती श्रद्धेने लोकांनी वाढवलं तर पर्यावरणाचं संतुलन आम्हाला राखू शकतो. आजच्या काळामध्ये खूप गंभीर प्रश्न निर्माण होत चाललेत, कारण आपण पारंपरिक वृक्ष तोडत चाललो. आमच्या गावठाणामध्ये वड, पिंपळ, औदुंबर हे सगळे नष्ट होत चालले आणि आम्हाला जे व्यापारी तत्वावर उपयोगी पडणारी झाडं आहेत ती आम्ही खूप लावत चाललेलो आहोत. त्यामुळं पर्यावरणाचा एक वेगळा बॅलन्स असा बिघडत चाललाय. माझी म्हणणं असं आहे की तुमचा ज्या ज्या देवस्थानाशी संबंध येतो त्याच्या, तुम्ही काही ट्रस्टी असाल, कुठं आणखी काय असाल तर तिथं हा आग्रह धरा. मी परवा आळंदीच्या देवस्थानाला, परवा म्हणजे 2 वर्ष झाली, त्याला मी सांगितलं की तुम्ही आजार वृक्षाचं सुद्धा टिश्यू कल्चर करा. आजार वृक्ष नष्ट होत जाणारी वनस्पती आहे, त्याचा विचार करा. आपल्या सायन्समध्ये आहे स्पेसीज ऑन द वर्ज ऑफ एक्सटिंक्शन, म्हणजे नामशेष होणाऱ्या ज्या प्रकार आहेत प्राण्यांचे किंवा वनस्पतींचे, ते आम्ही जतन केलं पाहिजे. पर्यावरणासाठी ते आवश्यक आहे. तर त्या ठिकाणी समजा दत्ताचं ठिकाण आहे, तर दत्ताच्या ठिकाणी जर औदुंबर वृक्षाचं आपण त्या ठिकाणी नर्सरी केली आणि ज्यांच्याकडे जागा आहे, ज्यांची इच्छा आहे त्यांना दिली आणि त्यांना वाढवायला सांगितलं, तर याचं संवर्धन होईल, याचा प्रचार प्रसार होईल आणि तो आपण खऱ्या अर्थानं जर करत राहिलो तर खूप गोष्टी त्यातूनही साध्य होतील असं मला वाटतं. त्यामुळं या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही सगळ्यांनी या अवयवदानाचा, वृक्ष लागवडीचा, पर्यावरण संतुलनाचा, स्वच्छतेचा, संस्काराचा, सद्भावनांचा, सद्विचारांचा विचार करावा आणि आपल्या संपूर्ण व्यवस्थेमध्ये, आपल्या संपूर्ण कामामध्ये आलं पाहिजे. आम्हाला जर एखादा प्रामाणिक माणूस पुढं खूप प्रामाणिक असं वाटला तर मला प्रश्न पडला पाहिजे की हा शिवकृपामध्ये काम केलेला माणूस दिसतोय, ज्या अर्थी इतका प्रामाणिक आहे. अशी
प्रतिमा आम्हाला निर्माण करायची. ही प्रतिमा आपोआप निर्माण होत नाही, ह्याला खूप त्रास नाही होत. तुकोबारायानं मुंबईने दिलेला त्रास तुम्ही वाचा, तुम्हाला लक्षात येईल. विसोबा सावकारांनी ज्ञानेश्वराला दिलेला त्रास वाचा, त्या यवनाने दिलेला, त्या एकनाथ महाराजांनी दिलेला त्रास वाचा, तुम्हाला लक्षात येईल. त्रासाच्या शिवाय होत नाही. शेवटी ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणखी एक आता सांगून जातो, प्रामाणिकपणाबद्दल आहे ते थोडंसं लायटर वेटमध्ये. आपल्याकडं जसपाल भट्टी नावाची एक व्यक्ती होता, तुम्हाला माहिती का मला माहित नाही. त्याचा उलटा उलटा नावात एक सदर यायचं टी व्हीमध्ये, फार छान असायचं, मार्मिक असायचं. आणि त्याच्यामध्ये त्याने असं सांगितलं एकदा की, इंग्लिशमध्ये सांगितलं, मी मराठीत मला हे करून द्या. त्याचं म्हणणं असं आहे की पुढच्या काळामध्ये आपल्याला प्रामाणिक माणसं प्राणी संग्रहालयामध्ये पिंजऱ्यात ठेवावे लागतील. त्याचं कारण असं आहे, जे ऑन द वर्ज ऑफ एक्सटिंक्शन आहे अशी माणसं, असे प्राणी आता आपण ठेवतोय प्राणी संग्रहालय. कारण पुढच्या पिढीला बघता आलं पाहिजे, वाघ कसा दिसत होता, चित्ता कसा दिसत होता, हरिण कसं दिसत होतं, काळवीट कसं, हा पक्षी तसं प्रामाणिक माणूस कसा दिसत होता हे जर बघायचं असेल तर तुम्हाला हा बघा असा प्रामाणिक माणूस, म्हणून तो पिंजऱ्यात ठेवावा लागेल, अशी आपली अवस्था आहे. त्यामुळं प्रामाणिकपणा आमच्या व्यवस्थेमध्ये, तुमच्या शिवकृपामध्ये तर आलाच पाहिजे, पण तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा, तुमच्या कुटुंबांमध्ये सुद्धा तुम्ही आला पाहिजे, हे बघा. आणि प्रामाणिक माणसाला आजकाल सगळ्यात जास्त त्रास होतो, हेही लक्षात ठेवा. असं समजू नका की प्रामाणिक माणसांची वाटचाल फार निष्कंटक असते, असं अजिबात नसतं. प्रामाणिक माणसाला आजच्या व्यवस्थेमध्ये जास्त त्रास होतो, म्हणून मार्ग सोडायचा नाही. जर मार्ग सोडला असता तर गाथा वाचायला मिळालं नसतं, मार्ग सोडला असता तर दासगोर वाचायला मिळालं नसतं. या लोकांना अडचणी आल्या आणि त्यांनी मार्ग सोडला नाही, म्हणून आम्हाला महत्वाचं आहे. जाताना अजून एक गोष्ट, मला वाटतं खूप गोष्टी सांगायला. शेगावच्या संस्थांमध्ये तुम्ही कधी गेलाय का? शेगावच्या संस्थांमध्ये 42 उपक्रम चालतात, अतिशय उत्तम उपक्रम असतात, सात्विक असतं त्यांचं. म्हणजे सगळे उपक्रम मी एकदा 5 तास त्यांच्याकडे जाऊन बघून आलो. मला खूप आनंद वाटला सगळं बघितल्यानंतर. आणि त्यांनी त्यावेळेला शिवशंकर भाऊ होते, आता नाही. त्या शिवशंकर भाऊचं वैशिष्ट्य मला फार महत्वाचं वाटलं, जे आमच्यासाठी फार महत्वाचं आहे. शिवशंकर भाऊ पाटील हे त्या ठिकाणी तुम्ही जर कधी जेवला असेल तर अक्षरशः मिष्टान्न असतं, इतकं रुचकर अन्न असतं त्यांचं. ते शिवशंकर भाऊ रोज घरून येताना त्यांचा स्वतःचा घरचा जेवणाचा डबा आणायचे आणि थर्मासमध्ये स्वतःचा चहा आणायचे. त्यांचं म्हणणं असं होतं, इथं जर प्रसाद बनतो तर त्यांच्या भक्तांचा आहे, मी सेवेकरी आहे, मला त्याच्यावर हक्क नाही माझा, मी इथला चहा पिऊ शकत नाही, इथलं अन्न खाऊ शकत नाही, हे त्यांचं माझ्यावर लक्ष आहे. आम्ही हा विचार केला पाहिजे, माझ्यावर परमेश्वराचं लक्ष आहे, मी दुष्कृत्य करतोय का सत्कर्म करतोय, हे जर मला लक्षात आलं तर माझी वाटचाल नीट होईल. हा शिवशंकर भाऊंचा प्रेरणादायी प्रवास तुमचा पुढचा कसा होता, त्यांची जर तुम्ही बांधकामं बघितली, तुम्ही त्र्यंबकेश्वरला जा कधी, बघा त्यांचं बांधकाम, त्यांचे सेवा, त्यांची स्वच्छता कशी आहे, अक्षरशः प्रेरणादायी आहे. आणि त्या सगळ्या गोष्टी आम्हाला खऱ्या अर्थानं प्रेरित करणाऱ्या आहेत. म्हणून मी हा मुद्दाम प्रसंग सांगितला, कारण त्यांच्याकडे सेवेसाठी नंबर आहेत, 2-2, 2.5 वर्षाची वेटिंग असतात तिथं. कारण लोकांना ते सांगतात पगारी यायचं नाही, सेवा करायची यायचं, एक ड्रेस घालायला मिळेल याच्यापेक्षा तुला काय मिळणार नाही, 2 वेळचं खायला मिळेल, हे करायचं सत्य यायचं नाही, ते यायचं नाही. आमच्याकडे पगारी नोकर असलेल्या देवस्थानची अवस्था काय आहे आणि शेगावच्या नॉन पगारी सेवकांची व्यवस्था काय आहे ते बघा. माझ्याकडे ह्याच्यावर अजून बरेच किस्से आहेत, पण आता नाही, याच्या पुढचा किस्सा काही सांगणार नाही, आठवत आहेत मला, पण तरी नाही सांगणार. कारण आता असं आहे की खूप वेळ तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. माझ्या छोट्या मोठ्या प्रयत्न, हा वाचनातून जे काय आलं ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला. मला अनुभवातून बऱ्याच गोष्टी अजूनही मिळाल्या, त्या काय मी तुम्हाला सांगू शकलो नाही सगळ्या, परंतु छोट्या मोठ्या गोष्टीतून आपण तुम्हाला सुद्धा तुमच्या रोजच्या वाटचालीमध्ये असे अनेक प्रसंग आत्मप्रेरित करणारे ठरतील, वाटतील, ते तुम्ही मनात ठेवा, इतरांना सांगा. आजकाल वाचन कट्टा नावाचा प्रकार बंद झाला. मी चांगलं काय वाचलं ते दुसऱ्याला सांगायला कुणी ते व्यासपीठच राहिलेलं नाही आणि सांगतही नाही. ते काय राजकारणावर तर खूप गप्पा मारणारे लोक मी बघितले, त्याच्यावर मी आता विचार करणार नाही. तर अशा पद्धतीने मी पुन्हा एकदा या चिंतन शिबिराच्या निमित्ताने संचालक मंडळांना, विशेषतः अध्यक्ष उपाध्यक्ष, तुम्हा सर्वांना, तुमचे सगळे अधिकारी कर्मचारी ज्यांनी ज्यांनी आयोजन केलं त्या सगळ्यांना धन्यवाद देतो. कारण तुम्ही एक चांगल्या प्रकारचा उपक्रम पुढच्या काळामध्ये हा चालू ठेवावा, योग्य प्रकारे त्याचं मंथन व्हावं, चिंतन व्हावं, अवलंबन व्हावं, अशा पद्धतीने पुढच्या काळात ते घडावं आणि पुढच्या काळामध्ये तुमचा 5,000 कोटी नाही 10,000 कोटी असो, बँकेच्या वरची अवस्था तुमची जावी अशी मला. अर्थात थोडी
भक्तांची तिमिर जावो, विश्वसधर्म सूर्य पावो, याच न्यायाने झाली पाहिजे. आम्हाला त्यांनाच मदत करायची त्यांना गरज आहे. त्याच पद्धतीने आम्ही पुढे गेलो पाहिजे, हा विचार आपण केला पाहिजे. पुन्हा एकदा चिंतन शिबिरामध्ये या सगळ्या आयोजनाबद्दल धन्यवाद देत असताना तुमच्या आपल्या संचालकांचं, अधिकाऱ्यांचं, कर्मचाऱ्यांचं, तुमच्या सगळ्या इतर कर्मचाऱ्यांचं, तुमच्या आणि त्यांच्या सगळ्या कुटुंबियांचं पुढचं आयुष्य सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं, सदाचाराचं, सत्कर्माचं, सद्भावनांचं आणि सहकारातून समृद्धीत जावं असं ज्ञानोबा आणि तुकोबा यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय सरकार.